वातावरण निर्मिती स्तोत्रामुळे चांगली झाली. प्रमाणिका वृत्तातलं ते स्तोत्र आहे. जसं एखादं मार्चिंग सॉन्ग असतं, लला 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 लला, अशा पद्धतीने चालता चालता म्हणता येईल आणि जोश निर्माण होईल अशी ही रचना आहे. शंकराचार्यांच्या बाबतीत विनोबांचं एक फार मार्मिक निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन. ते म्हणाले त्यांनी भाष्य ग्रंथ म्हणजे जे पद्यात होते व्हर्स फॉर्ममध्ये, उपनिषद गीतात, त्याच्यावर त्यांनी भाष्य म्हणजे प्रोज लिहिलं, गद्य लिहिलं. तुम्हाला गंमत वाटत असेल, अनेक ग्रंथ होते. हे वर्ष त्यांचं किती असेल? 9 वर्ष असेल. ते म्हणाले की 90 वर्षांचे त्यांचे गुरु, त्याच वयाचे जवळजवळ इतर शिष्य होते. ते म्हणत होतात एवढे आपले ग्रंथ साठलेत, त्याचं भाष्य करूया की. ते म्हणाले भाष्य करणारे येणार आहे. 90 वर्षाच्या आसपासचे त्यांचे शिष्य होते. त्यांचा अनुभव होता, अधिकार होता, अभ्यास होता. हे 9 वर्षाचं पोर गेल्यानंतर ते म्हणाले भाष्यकार आला. त्यावेळेला ते हसले सगळेजण. म्हणाले चेष्टा करताय का? नाही. म्हणाले तू कोण आहेस परिचय करून दे. मग ते आत्मषटक भाई चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा त्याने आत्मपरिचय करून दिला. तेव्हा सगळ्यांना पटलं. मग आता तू सुरुवात कर, कुठल्या ग्रंथापासून? ते पोर लहान कुतूहल. ते म्हणाले ग्रंथ वर खाली करा, पत्ते पिसतो ना आपण तसे वर खाली करा. आणि त्यांनी डोळे मिटून एक ग्रंथ काढला, विष्णू सहस्रनाम. शंकराची परंपरा आहे आपली, विष्णू सहस्रनामावर पहिलं भाष्य कशाला? परत त्यांनी वर खाली केलं. असं तिसऱ्यांदा झाल्यावर शंकराची इच्छा दिसते की विष्णू सहस्रनामावर भाष्य पहिल्यांदा लिहावं. आणि शंकराचार्यांचं जे शांकर भाष्य म्हणतात विष्णू सहस्रनामावर, अभ्यासाला ते खूपच चांगलं आहे. तर विनोबा काय म्हणतात, त्यांनी भाष्य ग्रंथ लिहिले नसते तर ते आचार्य झाले नसते. पण त्यांनी स्तोत्र लिहिली नसती तर ते शंकरच झाले नसते. शंकर म्हणजे कल्याण करणार, सगळीकडे शांती पसरवणार. फार सुंदर आहे. म्हणून शंकराचार्यांचं किती कौतुक करावं. आणि 12 म्हणजे पहिल्या 16 वर्षात हे सगळं कार्य केलं, नंतर संघटन केलं, 32व्या वर्षी निघून गेला. ती 16 वर्ष त्यांना बोनस होते, कुणी दिलेली? व्यासाने दिलेली. पण त्याच्यासाठी त्यांनी सिद्ध केलं की मी योग्य आहे त्याच्यासाठी, कारण ब्रह्मसूत्रावर भाष्य करत होते. त्यानंतर एक अत्यंत वृद्ध अशी एक व्यक्ती थांबायची. सगळे गेल्यानंतर ती व्यक्ती आणि शंकराचार्य यांच्यात संवाद व्हायचा. आश्चर्य वाटेल. शंकराचार्य म्हणायचे तुम्ही किती चांगले प्रश्न विचारताय, आणि ते म्हणायचे तू किती चांगली उत्तरं देतोयस. आता हे भाष्य वगैरे पुरे झालं, आता संपूर्ण भारतभर फिरून धर्माचं संघटन कर. शंकराचार्यांचा काळ काही काही जण म्हणतात की 8वं शतक 788 ते 820, 32 वर्षाचं आयुष्य. पण शंकराचार्यांच्या मठात जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं इतकी व्यवस्थित आहे. म्हणजे या शंकराचार्यांनी इथपर्यंत झाले, नंतर ते असतानाच यांचा पीठाभिषेक झाला. हे इतकी वर्ष होते, 2500 वर्षापूर्वी इतके होते, इसवी सनापूर्वी आहेत ते. खूप सांगता येणारे शंकराचार्य आपला विषय नाही, पण आणखीन काही 4-5 मंडळी येतील म्हणून जरा समांतर विषय मांडावा म्हणून शंकराचार्य हा विषय मांडला. आज दिवस आहे ना, त्याचं चौपदरी महत्त्व आहे. पहिली गोष्ट, मग आज पृष्ठपदी म्हणजे भाद्रपद पौर्णिमाही आहे आणि भाद्रपद वद्य प्रतिपदाही. आता प्रतिपदा सुरू झाली. भाद्रपदचा दुसरा जो पक्ष आहे 15वडा, त्याला पितृपक्ष म्हणतात, श्राद्ध पक्ष म्हणतात. आपण साध्या भाषेत त्याला महाळ म्हणतो, जे महालय या संस्कृत शब्दाचं एक मराठी रूप आहे. म्हणजे आपण करप्ट फॉर्म म्हणतात, कर भ्रष्ट रूप, पण कर म्हणजे ते फार गोड रूप असतं, लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारं. सो महाळ आजपासून सुरू झाला, प्रतिपदा द्वितीया हे सगळं चालू राहील. ही जी एक कल्पना आहे ना की पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, ती सगळ्या धर्मात, सगळ्या देशात, सगळ्या संस्कृतीत आहे. निरनिराळ्या पद्धतीने करतात. असा एक काही आठवडा असेल तर चीनमध्ये निरनिराळ्या प्रकारचे पतंग तयार करतात. आता आजोबांचं वडिलांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला, किंवा आजीचंही स्मरण करायचं आहे, घरात जर 3-4 माणसं असतील तर निरनिराळ्या प्रकारचे पतंग, भव्य पतंग करतात. पतंग चीनपासून सगळ्या जगात आलेले आहेत. आणि त्याच्यावर नाव वगैरे लिहितात आणि वरती सांगतात की आम्ही तुमचं स्मरण करतो आहे. म्हणजे सुतावरून वरती गेलात तुम्ही, आम्ही सुतानं तुमचं स्मरण करतो आहे. सूत्र, सूत म्हणल्यानंतर जरा निराळच साधा वाटतं, सूत्र आहे हे. ही एक परंपरा आहे. तुम्ही झाला नसता तर आम्ही झालो नसतो. आम्ही वंशज आहोत, तुम्ही पूर्वज आहात, हे लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणचं सांगत बसत नाही.
आपण श्राद्धविधी करतो. श्राद्ध विधी आहे तसा श्राद्धाचा संस्कार आहे. हल्ली झालं आहे काही विधींना फार महत्त्व आलं आहे आणि त्या विधींचे इव्हेंट्स बनलेले आहेत. तिथेसुद्धा फोटोला वगैरे महत्त्व आलेलं आहे. तिथे कुणाला समाधान मिळत नाही आहे. पण ठीक आहे ना, विधी केलाच पाहिजे. पण संस्कार काय, श्राद्धाचा संस्कार काय? आपण विवाह करतो, विवाहाचा संस्कार काय? मौंजी बंधन मुंज वगैरे करतो, संस्कार काय? आता विद्यारंभ संस्कार आणि वर्षारंभ संस्कार. इथे जे गुरुकुल आहे फोंड्याला, त्या सगळी गुरुकुल, अनेक गुरुकुल आहेत आता. तो वर्षारंभ संस्कार आणि विद्यारंभ संस्कार म्हणजे संपूर्ण वर्षात मी काय करेन असं प्रत्येक मुलांनी सांगायचं. हा संस्कार म्हणजे माझ्या मनावर मी करून घेतलेला संस्कार आहे. एका अर्थानं माझी ती बांधिलकी आहे, जबाबदारी आहे, कमिटमेंट आपण तो शब्द वापरतो. सगळे प्रत्येकजण पुढे येऊन सांगतात. विद्यारंभ करायचा असतो, काहीतरी नवीन शिकायला आरंभ करायचा असतो. संस्कार आहे. संस्कार शब्द फार महत्त्वाचा आहे, जो हल्ली गेला आहे दुर्दैवानं. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो ना, संस्कारांचा जर लोप झालेला आहे तर संस्कारांचा लेप दिला पाहिजे आणि ते कार्य अशा कार्यक्रमातून होतं. आता गेली 7 दिवस आपण किती निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचं असं काहीतरी सार होतं किंवा असा काहीतरी बोध होता. गोपींच्या बाबतीत म्हणलं, त्या नुसत्या कृष्ण योगमयी नव्हत्या, त्या कृष्ण बोधमयी होता. हा कृष्णा कॉन्शियसनेस. हल्ली जे म्हणतात ना, त्यांना बोध झाला होता, नुसता भाव नव्हता, त्यांचा अधिकारच मोठा होता. मागे आपण बघितलं होतं ना की प्रत्येक वेळेला तुम्ही गोपींचं का कौतुक करता? मला त्यांचा हेवा वाटतो. ही हेवा वाटण्याची, मत्सर वाटण्याची क्रिया आहे ना, ती खूप. 8 नायिका सांगितल्या. त्या 8 नायिकांपैकी सत्यभामा सगळ्यात श्रीमंत. बघितलं ना, सवंतक मणीच तिच्या घरी होता. रुक्मिणी सगळ्यात भक्त चांगली. आपण ती एक कृष्णाची तुला म्हणून गोष्ट बघतो की नाही, की सत्यभामेनं संकल्प सोडला की आज हा पर्व आहे, हे मुहूर्त आहे, त्याला मी माझा जो पती आहे ना दान करते. पुढच्या 8 जन्मात किंवा 7 जन्मात तो पती मला मिळाला पाहिजे. तिला आनंद होतो, कारण या जन्मात पती विभागला गेला आहे. हो ना, मलाच पाहिजे. इतक्यात कृष्ण येतो. नारद म्हणतात चला तुमचं दान केलेलं आहे. ती म्हणाली पुढच्या जन्मासाठी ना, या जन्मात दान नाही नाही नाही, मी परत घेते ते सगळं. ते म्हणाले परत कसं घ्यायचं? शास्त्रात काहीतरी नियम असतो ना, पर्याय असतो, ज्याला हल्ली दुर्दैवाने आपण पळवाट म्हणतो. तो पर्याय असतो. काय पर्याय? कृष्णाच्या वजना इतकं सोनं. सोनं म्हटलं तरी टाळीच वाजवते, माझ्याकडे केवढं सोनं आहे. आपण म्हणून ना टन्स अँड टन्स ऑफ गोल्ड. किलो काय घेऊन बसला, क्विंटल, मोठे टन त्याच्याहीपेक्षा इतकं सोनं आहे. काही हरकत नाही. मोठा असा पारडं आणलं जातं, एका याच्यात कृष्ण बसला आहे, त्याच्यातही कृष्णाची क्रीडा लीला चालूच आहे. हलतोय काय, स्वतःला फिरवतोय काय, सगळं करतोय. आणि इकडे सोनं घालणं सुरू झालं. सत्यभामेचं सगळं सोनं संपलं, सगळ्या राण्यांचं सोनं संपलं. आणि कथा सांगण्याची पद्धत आहे जरा अतिशयोक्त पद्धतीने. द्वारकेतल्या लोकांचं सोनं संपलं, तरीसुद्धा कृष्णाचं पारडं खाली आहे. आता काय करायचं आहे? रुक्मिणी कुठे दिसत नाही आहे. तर एक दासी गेली रुक्मिणीला बोलवायला. ती त्यावेळेला तुळशीची पूजा करत होती. हे लक्षात ठेवा. तुळशीची पूजा ती नित्यनेमाने करायची. तुळशीच्या पूजेची फार सुंदर स्तोत्र आहे बघा, सुंदर मंत्र आहे. आणि तुलसी ही आपल्याला जवळजवळ काहीही देत नाही, जे झाड देतं तरीही तिची पूजा करायची. ही निष्काम पूजेची एक संधी आहे किंवा एक प्रकार आहे. विषय नको तो. पण ती करत असताना दासीने खूण करून सांगितलं, कारण तुलसीचा प्रदक्षिणा करत स्तोत्र म्हणत होती की हे सगळं चाललेलं आहे वगैरे, तुम्ही गळ्यातलं सगळं वगैरे द्या. तर तिच्या लक्षात येतं समोरच्या तुळशीला एक पिकलेलं पान असतं पिवळं, आणि पिवळा रंग स्टँड्स म्हणजे तो कशासाठी? सोन्यासाठी समजला जातो. हे एक घे. आणि ते तुळशीचं पान त्याच्यावर ठेवलं आणि सगळं पारडं खाली आलं. कृष्ण एकदम वरती गेला. कृष्णाचं पारडं हलकं झालं. आणि हे आत्तापर्यंत कृष्णाचं पारडं जड होतं, पण रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरिधराची तुळी आली. याच्या आधी कथा आहे ना ती गिरिधराची. म्हणजे ज्याने आपल्या बोटावर पर्वत उचलला त्याची काय शक्ती असेल? बन्सीधर नाही म्हणलेलं, गिरिधर म्हणलंय. त्या गिरिधराला एका तुलसी दलानं रुक्मिणीने तोलले, तुळी येले. हे लक्षात घ्या. हे सगळी भक्ती रुक्मिणी म्हणते की माझ्या देखत एकांतात सुद्धा तुम्ही गोपींची आठवण काढता. अशा गोपी आहेत कोण? मग सगळा प्रसंग सांगत बसत नाही, पण तरीसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात. ते म्हणाले आपण बघूया गोपी आहेत कशा वगैरे. म्हणून उद्धवाबरोबर निरोप पाठवतो. तो स्वतंत्र पत्र लिहितो कुब्जेला. कुब्जेचा प्रसंग कालच्या याच्यात जो आहे महत्त्वाचा, की ज्यावेळेला कृष्ण
प्रवेश करतो मथुरेत, त्यावेळी तो कुणाकुणाला कसा कसा दिसला म्हणून 8 एकामागून एक दिलेले आहेत. 8 प्रकारचे लोक होते मथुरेला कृष्ण आणि बलरामांना पाहायला, आणि त्यात कोण कोणाला कसा दिसला. असंच रामाचं वर्णन ज्यावेळेला तो मिथिलेत प्रवेश करतो त्यावेळेला मिथिलेतल्या लोकांना राम कसा दिसला. मजेदार आहे की मल्लांना तो वज्राप्रमाणे दिसला, कारण त्याची वज्रमुष्टी म्हणजे वज्र आहे तो, आपल्याला काही ह्याच्यासमोर लढता येणार नाही. सामान्य लोकांना तो महापुरुष वाटला, उद्धार करायला आले, संरक्षण करायला आलेला आहे. स्त्रियांना तो वीर्य आणि सौंदर्ययुक्त मदन वाटला. एरवीचा मदन नुसता सुंदर आहे, पण हा शूर मदन आहे. स्त्रियांना म्हणजे तरुणींना वाटलं की ज्या आपण म्हणतो ना की उपवर उपवधू म्हणजे असा त्यांना लग्नाचे आलेले आहेत, तरुण झालेले आहेत, त्यांना तो कसा दिसला मदन. पण नुसता मदन नाही, सुंदर आणि शूर. गोपांना जे गोप त्यांच्याबरोबर आले होते त्यांना तिथे नवीन होतं ना सगळं, सवंगडी वाटलं. कृष्णाच्या वयाची जी मुलं होती मथुरेत त्यांना तो सवंगडी वाटला. सवंगडी म्हणजे मित्र, खेळायचा. लोकातील माता पिते जे होते त्यांना तो मुलासारखा वाटला. हा वात्सल्य भाव आहे. कृष्णाला बघून वय 12 हे लक्षात ठेवा. अनेकांच्या आत वात्सल्य भावनेची एक उर्मी आली, त्याच्यात लाट आली. यादवांना तो दीन दलितांचा उद्धारक वाटला. यादव म्हणजे सामान्य लोक. जे यादव मथुरेतले लोक होते ते मथुरावासी, ज्यांना माथुर म्हणतात. आणि यादव कृष्णाच्या बरोबर गेलेली मंडळी. त्या यादवांना तो कसा वाटला, तो दीन दलितांचा उद्धारक वाटला. योग्यांना तो साक्षात परब्रह्म वाटला. हे फार महत्त्वाचं आहे. योग्यांना साक्षात परब्रह्म वाटला आणि कंसाला साक्षात मृत्यू वाटला. आता हे डोळ्यात नाही आहे, हे मनात आहे. पण एकाला परब्रह्म वाटतो, एकाला मदन वाटतो, एकाला मल्ल वाटतो, ते एकाला मृत्यू वाटतो. परब्रह्म कुठे आणि मृत्यू कुठे? हे कृष्णाचं आगमन होतं. ज्यावेळेला कृष्ण आत जात होते त्यांनी मग बघितलं ना आपण, त्या धोब्याला मारलं, नंतर तो फुलवाला होता त्याचा उद्धार केला, तो शिंपी होता नवीन नवीन कपडे दिले त्याला आशीर्वाद दिला, नंतर धनुष्य राखणारे जे होते धनुष्याचे 2 तुकडे केले, बलराम आणि कृष्णाने ते जे संरक्षक होते सैनिक त्यांना मारून टाकलं. आणि ही प्रत्येक वेळेला एक एक नोटीस म्हणजे रिपोर्ट कंसाकडे जात होता आणि तो घाबरत होता. अशा वेळेला एक अशी कुबडी आणि वाकलेली बाई दिसते. हे समजून घेण्यासारखं आहे. गोकुळात कुबडं कोणी नव्हतं, कारण कुबडेपणा हा मनाचा सुद्धा कुबडे, व्यंकटी सांडो खळांची सरळ विचार करणारी मंडळी होती गोकुळातली. आणि त्यामुळे ती वाकत का सांगायची, हातात एवढं भांडं काय डब्यासारखं, जाऊन विचारूया. विचारतात तर तू कोण, माझं नाव कुब्जा. आता कुब्जा काय, तिचं नावही वाईट आहे, कुबडी मराठीत. आणि ती कुबडी आहे, पाठीला मोठं ते कुबड आलेलं आहे, वाकून चालते. कुब्जाया किमु नाम रूप मधिकम किंतत सदामनो धनम. 7 सांगितलेले आहेत. भक्त्या तुष्यते केवलम, भक्तिप्रियो गुणप्रियो न च गुणैः भक्तिप्रियो माधवा. पहिल्यांदा व्याधस्याचरणन ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य क्या वंशको विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किमु नाम रूपमधिकम किं तत्सुदाम्नो धनम. यापैकी काही सुदामाकडे धन नाही आहे, कुब्जेकडे रूप नाही, ध्रुवाकडे वय नाही आहे, उग्रसेन राजाकडे पौरुष म्हणजे पराक्रम नाही आहे, विदुराकडे वंश दासीपुत्र आहे तो गजेंद्र वगैरे आहेत ना, हा व्याध तो शिकारी आहे. आणि गजेंद्राला काय, तो जनावर आहे, ते उद्धार केलेले आहेत सगळ्यांचे. भक्तिप्रियो माधवा. इथे आपण बघतोय ती म्हणा, तो कृष्ण तिला म्हणतो की एवढं गंध कोणासाठी, म्हणजे कंसासाठी. गरमी आहे, मला त्या अंगाला सगळं चोळावं लागतं, थंड असतं ते, एवढं गंध. म्हणाली सकाळपासून मी गंधच उगाळत असते आणि झाल्यानंतर मला जावं लागतं, हेच माझं काम आहे. थोडासा गंधाचा टिळा आम्हाला लाव की रे, ती म्हणते. तो म्हणतो कृष्ण हरकत नाही, तिला कौतुक आहे ना, एक टिळा. बलराम किती साधा आहे, ही अशी वाकलेली आहे. बलराम कृष्णस्वातीच्यापेक्षा उंच आहे त्याला, तो खाली वागतो आणि ती त्याच्या ह्याला टिळा लावतो. आता ती लावल्यानंतर कृष्ण जरा उंच होतो. आपण लहान मुलाला बिस्किट देताना वर करतो ना, तसा कृष्ण मोठा मोठा मोठा, आणि त्याला पोचण्यासाठी म्हणून ती उंच टाट 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 अशी उभी राहते. तिचं कुबड गेलं, मागचं जे कुबड होतं ते जिरून गेलं. पुढची गंमत तर ऐकाच ना, ज्यावेळेला ते कृष्णाला टिळक लावते त्यावेळेला कृष्णाच्या स्पर्शानं ती अत्यंत सुंदर बनून जाते. आणि मग ती म्हणते की एक वचन पाहिजे की एकदा तू माझ्याकडे आला पाहिजेस. मग उद्धवाबरोबर वगैरे तो जातो वचन दिल्याप्रमाणे.
पण तिला एक स्वतंत्र पत्र पाठवतो. बाकीच्या गोपिकांनाही पत्र लिहिलेलं असतं. हा आल्यानंतर म्हणतो की कृष्णाचं पत्र आणलेलं आहे. आता हसायचे मजले असतात ना, 7व्या मजल्याचं हास्य, हे पहिल्या मजल्याचं कृष्णाचं पत्र. हां, नाही मी आणलं आहे पत्र, तू आणलंयस. नाही कृष्णानं कृष्णानं तुला दिलं असं का विचारताय? नाही म्हणाले, जो आताच आहे तो बाहेरून पत्र कसं देणार? तू खोटं बोलतोयस, तो कृष्णाचा कुणीही नाही आहे. ते म्हणाले आता काय लिहिलंय ते मन लावून ऐका. म्हणल्यानंतर 7व्या मजल्याला लोळायला लागले ते हसत हसत. आणि मग ते गाणं आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, पण हा संदर्भ लक्षात घ्या की तू काय स्वतःला ज्ञानी समजतोस आणि ज्ञानी भक्त कोण आहे? उद्धव आहे. आणि म्हणून त्याच्याकडे भागवत सोपवलेलं आहे. तर तो म्हणतो, त्या काय उत्तर देतात की 10-20 असती का रे मने उद्धवा, एक मात्र होते ते मी दिले माधवा. एकच मन होतं आणि ते मी देऊन टाकलं. ही खरं भागवतांनी सांगितलेली युक्ती आहे. एकाग्रता, एकचित्तता, त्याच्यापेक्षा शरणागती पूर्णपणे मी अर्पण केलेलं आहे. काल बघितलं ना, मन मना भव मद भक्तो मत याजी माम नमस्कुरू. हे सगळं त्याला जोडलेलं राहणं आहे ना. आम्ही तो निराळा नाहीच आहे, त्यातून आम्ही त्याला आत कोंडून ठेवलेला आहे. बाहेरून ते येणं शक्य नाही. तो थक्क झाला. आल्यानंतर मग पुन्हा प्रश्नच राहिला, गोपींना हा अधिकार कसा मिळाला? तर त्या म्हणाले, गोपी म्हणजे मूर्तिमंत प्रेम आहे. तुम्हाला प्रेम हे भक्तीच्या वर आहे. भक्ती एक प्रकारचा आपण देवघेव अपेक्षित असते. प्रेमात फक्त देणं आहे, फक्त समर्पण करणं आहे, फक्त लुटलं जाणं आहे. स्वतःकडे काही राखून ठेवलेलं नाही. देहानं त्या गोपी आहेत, पण आतून त्या पूर्णपणे कृष्णमय झालेल्या आहेत. मग गोपींना तरी कोणाचा मत्सर वाटतो का? तर ते म्हणले, राधेचा मत्सर वाटतो. कारण आम्ही एवढं सगळं कृष्णाला देतो, तीही देते, राधा त्याला विशेष का वाटते? भागवतात विशेष गोपी म्हणून उल्लेख आहे. तो राधेबरोबर निघून जातो, राधेबरोबर तो लता मंडप वगैरे त्याच्यात विश्रांती घेतो. आम्हाला राधेचा हेवा वाटतो. आता राधेला विचारतात, तुला कोणाचा मत्सर वाटतो का? ती म्हणाली, मला बासरीचा वाटतो. कारण का? आम्हाला कृष्णाचं नाम आमच्या ओठावर घ्यावं लागतं. कृष्ण स्वतः बासरीला ओठावर घेतो. हे महत्त्वाचं आहे ना. कृष्ण स्वतः बासरीला ओठावर घेतो आणि सुंदर संगीत निर्माण करतो. बासरीला विचारतात, तुला कोणाचा हेवा वाटतो, मत्सर वाटतो? ती म्हणाली, म्हणजे काय? हेवा आणि मत्सर म्हणजे काय? मी कशी बनले यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिल्यांदा मी उभी होते, ताठ म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. नंतर गाठी होत्या. गाठी कितीतरी असतात की हो, काम क्रोध या गाठी आहेत, खूप आहेत. आतल्या गाठीचा सुद्धा माणूस असतो, फार भयंकर आहे. आपल्या आत अनेक ग्रंथी असतात, खूप गाठीच असतात. त्या 2 गाठी काढल्याशिवाय मी पाईप तयार होत नाही. ज्याला नुसती स्वयंपाकघरात वापरली तर त्याला फुकणी म्हणतात, पण बासरी म्हणजे फुकणी नाही आहे. नंतर मी माझ्यावर छिद्र पाडून घेतले, त्या छिद्रातून हवा जायला लागली, पण संगीत नाही निर्माण झालं. मग माझा कंठ चिरून घेतला. बघा, इथे जे छिद्र आहे ना, किंवा इथे जे चिरून घेतलेलं आहे ना, त्यामुळे मी बासरी झालो. आता कृष्णाचा श्वास फक्त माझ्यातून जातो. मी त्याच्यात हल्ली व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात ना, कुठलंही मूल्यवर्धन करत नाही. संगीत दिव्य निर्माण होतं. कारण माझ्यात अभिमान वाटावा असं काही नाही आहे, लाज वाटावा असं काही नाही आहे. कुणाला देऊ, काय देऊ? मी पूर्णपणे पोकळ आहे. आणि नुसती पोकळी नाही तर सच्छिद्र पोकळी आहे. आणि नुसती नाही, मला स्वतःला व्हॉइसच नाही आहे. माझा कंठ मी चिरून कृष्णाच्या ओठावर कृष्ण अर्पण करतो. हे फार महत्त्वाचं आहे. अशी भक्ती करायला पाहिजे की जी पूर्णपणे, की ज्याच्यात मी विरून गेलेला आहे, अहंकार मरून गेलेला आहे, आणि कृष्णाशी किंवा ज्याची आपण भक्ती करतो पूर्णपणे एकरूप झालेलं आहे. काल आपण आलेलो होतो, कृष्णाचंच कथानक होतं. आज 11वा जो स्कंध आहे, लक्षात ठेवा. त्या 11व्या स्कंधात सगळ्यात महत्त्वाचं कथानक पहिल्यांदा यदुवंशाला शाप मिळतो. बाकीचं ह्याचं वर्णन त्याचं वर्णन, आपण कथा फक्त बघतोय. ही मुलं जी आहेत ना, बहुतेक श्रीराम जयराम जय जयराम म्हणायची विभागी आलेली आहे. मग मजा आहे महाराजांची. या माझ्यानंतर म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. पाऊस पडायला लागला. 7:30ला विश्रांती होती. असंच होतं 6 ते 9. 7ला कार्यक्रम, पाऊस थांबला आणि सुरू झाला. एक छोटा मुलगा येऊन विचारतो की सर, पाऊस थांबलाच नसता तर? मी म्हटलं 7:30ला मी अनाऊन्समेंट केली असती, श्रीराम ऐकू येतं की नाही, हां, की आता आपण विश्राम
तिथे जे खायला ठेवलेलं आहे ते खा वगैरे, मग हरकत. त्याला चिंता त्या मधल्या सुट्टीची होती, प्रवचनाची नव्हती. आणि तसं बारीक बघितलं तर आपण मागे एक तो विनोदी किस्सा बघितला होता जो सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यातला आता विनोद उरलेला नाही आहे. की एक व्यापारी आहे आणि त्याची व्यापारात एवढी गुंतागुंत आहे, तो श्रीमंत आहे, पण त्या गोंधळ इतका असल्यामुळे त्याला झोप नाही लागत. मग त्यांनी एक अत्यंत आज्ञाधारक आणि वक्तशीर असा नोकर नेमलेला आहे. वक्तशीर म्हणजे इतकी त्या वेळेला ती गोळी देणार. एकदा तो एवढा दमून आलेला असतो, त्याला झोप लागते, रात्री 10ला झोपेची गोळी द्यायची असते, तो नोकर उतरतो, मालक उठा, झोपेची गोळी घेण्याची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार, नाम घ्यायच सांगणार. मग पाऊस जर तेच सांगतोय तर चांगली गोष्ट आहे, थोडीशी विश्रांती मिळाली, हरकत नाही. तर आपण काय बघत होतो की कृष्णाच्या जीवनात गोपींचं जे स्थान आहे ना, बासरी सगळ्यात वरची आहे, पण बासरीचं विसर्जन त्यांनी गोकुळाच्या सीमेवर केलेलं आहे. गोपी त्यांच्या मनात आहेत आणि तो सतत गोपींबद्दलच बोलत असतो. काल आपण बघितलं, पी म्हणजे पिणे आहे आणि गो म्हणजे इंद्रिय. सगळ्या इंद्रियातून कृष्णाला ज्या पितात, म्हणजे कृष्णाचा रस, कृष्ण रस म्हणलेला आहे, त्याचं ते रस ग्रहण करतात, त्या खरं गोपी आहे. मग आपण कृष्णाला डोळ्याने पाहू, हा काय सुंदर मूर्ती आहे, काय सुंदर पीस आहे, अगदी एवढंच बघू आपण, बाहेरचंच बघू. आत त्याला पिणं, आत त्याला शोषून घेणं, हे काम गोपी करतात. आपण बघत होतो की ज्या वेळेला काही करायचं नसतं आणि भरपूर सगळं वैभव असतं, त्यावेळेला त्या घरातली किंवा घराण्यातली मुलं वाया जातात. आपण रोज वापरलेलं आहे, कारण ही मॉडेल सगळीकडे आहे, बडे बाप की बिगडी हुई औलाद. तशी परिस्थिती यादवांच्या मुलांची झालेली आहे. सगळे राजे एकतर पांडवांच्या किंवा यादवांच्या बाजूचे झालेले आहेत, ते मरून गेलेले आहेत. भाग कुणी घेतलेला नाही. लक्षात ठेवा, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो ना, म्हणजे नागालँड म्हणा, मणिपूर म्हणा, अरुणाचल, ही आत्ताची नावं झाली, आसाम वगैरे, त्यांनी या युद्धात भाग घेतलेला नाही आहे. मग ज्यावेळेला युद्धानंतर ठरलं, संपत्ती गेलेलीच आहे बऱ्याच जणांची, आपण अश्वमेध यज्ञ करूया, त्याच्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी अर्जुन निघाला. आणि इथे हे नागकन्या उलुपी, ती अर्जुनाच्या पराक्रमावर इतकी प्रसन्न झाली की लग्न झालं. मणिपूरची चित्रांगदा, म्हणजे त्याला त्या याच्यात 2 आणखीन पत्नी मिळाल्या. पत्नी मिळणं म्हणजे बायको मिळणं नाही, 2 कुटुंबांचा एक असा संबंध निर्माण होतो की ते एकमेकाच्या विरुद्ध लढत नाही. पांडवांना अश्वमेध करायचं म्हटल्यानंतर एवढं त्यांना धन मिळतं की त्यांना नेता येत नाही हस्तिनापुरापर्यंत, आणि त्यांनी ते हिमालयात एका विशिष्ट ठिकाणी टाकलं, असे ग्रंथात उल्लेख आहेत. तिथे संशोधन चालू आहे. काही हिमालयातली ज्या मोहिमा झाल्या, त्या वर जाता जाता काही लोक या मोहिमेला होते की कुठे टाकलं असेल ते, आता त्याच्यावर किती बर्फ साठला असेल. पण हल्ली यंत्र आहेत निरनिराळे, त्या सॅटेलाईटमधून पृथ्वीच्या खालच्या काही 100 मीटरवरचं पाणी किंवा धातू ओळखता येतो, ज्याला रिमोट सेन्सिंग टेक्निक म्हणतात. तर खालचं सोपं आहे, त्यांना खात्री मिळेल म्हणून, वर्णन आहे ना, आणि ते जागाही सांगितलेली आहे हिमालयातली. बघूया, तो मुद्दा नाही आपला. तर अर्जुन ते सगळं धन घेऊन आला, अश्वमेध यज्ञ वगैरे सगळा संपन्न झाला. तिकडे धर्मराजाचं राज्य असल्यामुळे इकडे कृष्णाचं राज्य नाही आहे, इकडे तो उग्रसेनच आहे. कारण कृष्ण कधीच राज्यावर बसला नाही, बलराम कधीच राजा झाला नाही. ते अत्यंत चांगले त्यांच्या मतानंच राज्य चाललं होतं. पण धर्मराजाचं काय, परवा मी तुम्हाला सांगितलं ना, कुंतीनं सांगितलं होतं, वनवासात जाताना केव्हाही कोणत्याही प्रसंगी राग आला ना भीमा अर्जुना, त्याच्या पायाकडे बघा. कारण युधिष्ठिराचे पाय हे कुंतीच्या पायासारखे होते. युधिष्ठिराचे पाय बघितल्यानंतर त्यांना कुंतीच्या म्हणजे आईच्या पायाची आठवण येत होते. आणि नंतर परवा सहज उल्लेख केला होता की शेवटी कर्ण म्हणतो की किती उशिरा सांगतेस, आपला युधिष्ठिर म्हणतो की किती उशिरा सांगतेस की कर्ण हा आमचा मोठा भाऊ होता, आता मेलाय तो, त्याचा अंत्यसंस्कार मी करावा अशी तुझी अपेक्षा आहे, मी करेन, परंतु खूप उशीर झाला. आणि नंतर तो म्हणतो की आज मला कळलं की कर्णाचे पाय बघितल्यानंतर मला तुझी आठवण यायची. मी तुला हा प्रश्न कधी विचारला नाही. लोक म्हणायचे माझे पाय तुझ्यासारखे आहे, कर्णाचे पाय बघितल्यानंतर मला तुझ्या पायांची आठवण का यायची हे मला आत्ता कळलं. तर तसं ज्या वेळेला
कृष्णाचा एक अधिकार होता, द्वारकेला होता, तो जिकडे जाईल तिकडे. मथुरेत होता, मथुरेला त्या 18 स्वाऱ्या परतवून लावल्या जरासंधाच्या, कृष्णाने लावलेल्या आहेत. कृष्णाने बलराम द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर फार आक्रमणं वगैरे अशी झालेली नाही आहेत, परंतु संपत्ती एवढी आहे, सोन्याची द्वारका, द्वारकेचा सगळ्या जगाशी व्यवहार होता. उल्लेख तुम्ही वाचा, इथे भागवतात आहे, हरिवंश आहे आणि विष्णू पुराण, 3 पुराण आहेत की जिथे कृष्णाचं चरित्र येतं, विष्णूच्या अवतारांची कथा येते. आणि महाभारतात व्यासानं नवीन ग्रंथ लिहायला वेळ लागेल म्हणून त्यांनी एक अपेंडिक्स लिहिलं, ज्याला खिल पर्व म्हणतात. अखिल म्हणजे सगळं आणि खिल म्हणजे उरलेलं. नारदांनी काय सांगितलं, तू कृष्णाच्या बाळलीला जोपर्यंत वर्णन करत नाहीस तोपर्यंत तुझ्या मनाला शांती लाभणार नाही. म्हणून महाभारतालाच एक खिल पर्व जोडलं आणि त्याच्यात हे सगळ्या लीला वर्णन केल्या. अर्थात भागवताची सर दुसऱ्या कुठल्याही ग्रंथाला नाही. तर ज्या वेळेला कृष्ण बलराम हे होतेच, पण त्यांच्या लक्षात आलं की मुलं बिघडायला लागलेली आहेत. अशा वेळेला पिंडारक नावाचं एक क्षेत्र आहे, तिथे हजारो ऋषी जमलेले आहेत. ऋषी तुम्हाला सांगतो ऋषींचाच देश आहे. आम्ही परवा एक विधान केलं होतं ना, आजपासून ऋषींचं स्मरण आपण सुरू केलेलं आहे. आज मन्वंतर, त्या मन्वंतरातले निरनिराळे ऋषी असं प्रास्ताविक आहे. वैज्ञानिक हे सुद्धा ऋषी आहेत. आणि शेवटी का कोणास ठाऊक एकदम आठवण झाली की ज्यांच्यामुळे ही सगळी पुस्तकं शुद्ध रूपात आणि कमी किमतीत आपल्यापर्यंत पोचली, त्या गीता प्रेसची त्रिमूर्ती, अलीकडच्या काळातले ऋषी आहेत. ते काय त्यांचं जीवन होतं, त्यांच्या जीवनाच्या कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत, लोकांनी लिहिलेल्या आहेत. मला जर विचारतात आदर्श ऋषी होते जयदयाल गोयंदका, हनुमान प्रसाद पोद्दार आणि श्री स्वामी राम सुखदास. माझ्या वाचनावर आणि विचारांवर ज्या थोड्या लोकांचा भरपूर प्रभाव आहे, विनोबा आहेत, साने गुरुजी आहेत आणि मुख्य म्हणजे स्वामी राम सुखदास आहेत. गीतेचा अभ्यास मी त्यांच्या माध्यमातून केला आणि त्यांनी हेच सांगितलं, भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती हा पूर्ण मार्ग आहे. आणि त्याप्रमाणे ज्ञान मिळवून सुद्धा भक्ती आमच्या जीवनाचा महत्त्वाचा मार्ग राहिली आणि भक्ती प्राणच राहिली एका अर्थाने सगळ्या उपासनेचा. पण ज्ञानाचं बोट सुटलं नाही. काही असलं तरी याचा अर्थ काय असेल त्याच्यावर आपण चिंतन करूया की त्याच्यात आपल्याला दुसरा अर्थ दिसेल का. एक प्रयोग म्हणून केला, श्रीराम जयराम जय जयराम 13 दिवस रोज नवीन अर्थ या मंत्रात शोधायचा, तरीसुद्धा आणखीन कितीतरी अर्थ आहेत किंवा निरनिराळे. तुम्ही बघा, तुम्ही साधी गोष्ट वाटेल पण चिंतनाशिवाय पुढचा मार्ग नाही. एक पहिला आहे ते श्रवण, पहिलं मौन म्हणूया आपण. बोलणं वगैरे आहे तर आरती म्हणणं, प्रदक्षिणा घालणं, स्तोत्र म्हणणं बाहेर आलं ते मौन. मौनातून मग मी वाचन करेन. वाचन करताना श्रवण केल्याशिवाय वाचन करता येत नाही. वाचन डोळ्यांची क्रिया नाही आहे, ते विचार करणं. जे प्रिंटेड लेटर आहे, लिहिलेलं त्या अक्षर आहे, त्या अक्षराच्या माध्यमातून विचार करणं म्हणजे वाचन. 4थीतला मुलगा ज्याला जोडाक्षर वाचता येतात तो आजोबांच्या मांडीवर बसून ज्ञानेश्वरी वाचतो ना, तो संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचेल. त्याला तुम्ही वाचन म्हणणार. आपण ही पारायणं करतो निरनिराळी, ती पारायण मला कळत नसेल तर त्या पारायणाचा काय उपयोग आहे. अशी पारायण करून नारायण भेटणं तितके आपण साधे राहिलेलो ना, काळ बदललेला आहे. नाही, आपल्याला चिंतन केलं पाहिजे. म्हणून महाराज प्रत्येक वेळेला म्हणतात, चिंतन करा, शोध घ्या, विचार करा. शोध घ्या म्हणजे सापडेल, सर्च आहे. विचार करा, डीप थिंकिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चिंतन करा म्हणजे डीपर थिंकिंग. चित्त, मन, बुद्धी, चित्त सगळा विचारांचाच विचार आहे किंवा. म्हणून इतकं महाराज सोपे नाही आहेत समजायला. त्यांना ज्यावेळेला ज्ञानेश्वरीतल्या आवडत्या ओव्या विचारल्या त्यावेळेला 9व्या अध्यायातल्या सांगितल्या आणि त्याच्यात ती 2 उदाहरणं आहेत. भागवतात सुद्धा अशाच प्रकारची उदाहरणं आहेत समांतर, की तांदळाने जर रांधप्याला विनवायला सुरुवात केली की आम्हाला आज नुसता पांढरा भात करू नकोस, जरा साखर घालून साखर भात कर की रे. दुसरे तांदूळ म्हणायला लागले आम्हाला जरा हे घालून पुलाव कर की रे आमचा, किंवा मसाले भात कर की रे. तो काही वेळ ऐकतो आणि नंतर चोप म्हणतो. तुम्ही फक्त हंडीत घातल्यानंतर उकडायचं वास. कोणाचं काय करायचं ते मी ठरवणार आहे. तो सद्गुरू आहे, तो परमेश्वर आहे. ही ओवी आवडते. त्या ओवीचा दुसरा भाग आहे की कठपुतळ्यांचं नृत्य चालू आहे. कठपुतळ्या म्हणजे पपेट्स, लाकडाच्या भावल्या असतात ना, ते सूत्रधार बारीक दोरा असतो, लहान मुलांना दिसत नाही आणि इथपर्यंत पडदाच असतो त्यांचा. आणि तो राजा वगैरे हलतो, राणी हलते, हे सगळं हलतं.
अशा वेळेला कठपुतळ्यांनी जर त्या सूत्रधाराला म्हणलं, अरे किती दिवस मला नुसती दासी करतोयस, एक दिवस तरी राणी कर के रे, कारण कपडे घातले ती राणी होणार आहे. आतल्या भावल्या सगळ्या सारख्याच आहेत ना, आतल्या भावल्या सगळ्या सारख्या आहेत. तर तो म्हणतो की चुप, मी ज्याप्रमाणे तुला नाचवणार आहे त्याचप्रमाणे नाचायचं. आणि हे मी का नाचवतोय, तुम्हाला नाचवण्यात मला काही गंमत नाही. माझी नाचवण्याची कला मी पूर्ण करण्यासाठी हे सगळं करतोय. हे काय ज्ञानेश्वरांचं बघा निरीक्षण आहे त्यांचं, की माझी कला मी पूर्ण करतोय, त्याच्यासाठी तुम्हाला नाचवणं भाग आहे. आणि नंतर ते ह्याला काय म्हणतो तो सूत्रधार, अगं तुला राणी करायची म्हणतेस, कपडे घातले, राणी करताना मला काही हालचाल करावी लागत नाही, कारण राणी येते अशी बघते अशी बघते अशी बघ, संपलं. पण आता तू असताना तू पहिलं केर काय काढतेस, तू सडा काय घालतेस, तू रांगोळी काय घालतेस, राणी आल्यानंतर नमस्कार, तुला नाचवण्यात माझं जास्त कौशल्य आहे, म्हणून बिलकुल म्हणू नकोस राणी कर म्हणून मला. आणि तू कोण सांगणारी. या 9व्या अध्यायातल्या ओव्या महाराजांना आवडल्या. गीतेतला श्लोक म्हणल्यानंतर ते म्हणाले 8व्या अध्यायातला 8वा श्लोक काय लक्षात ठेवा, अभ्यास योग युक्तेन. हे ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मुलं समोर होती, महाराजांचं चरित्र सांगत होतो. अभ्यास शब्द म्हटल्यानंतर मुलं म्हणाली, महाराज सुद्धा अभ्यासच सांगतात, काहीतरी निराळे सांगतील असं वाटलं. पहिला शब्द आहे अभ्यास. इकडे बुद्धियोग आहे गीतेत, ज्ञानयोग आहे, शिवाय अभ्यास योग आहे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याशिवाय त्याला अभ्यास म्हणत नाही. म्हणून अभ्यास योग युक्तेनं, परत अभ्यासाची सगळ्यात सुंदर अशी त्यांनी पद्धत सांगितली, चैतसा न अन्यगामिना, एकाग्र चित्त करा ना, एकचित्त, एकाग्रता महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी भागवतातल्या ज्या 2-3 गोष्टी आहेत, खूप आहेत गोष्टी, आपण 2-3च बघणार आहोत. एकाग्रता म्हणजे काय, एकचित्ताने लक्ष देऊन ऐकणं, कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो. ऐकणं म्हणजे नुसतं ऐकणं नाही आहे, इट इज लिसनिंग, आणि लिसनिंग विथ अटेन्शन, लिसनिंग विथ अटेन्शन अँड कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे नुसतं ऐकणं नाही तर श्रवण आहे, नुसतं श्रवण नाही तर लक्ष देऊन श्रवण करायचं आहे, नुसतं लक्ष देऊन श्रवण करायचं नाही तर लक्ष देऊन अर्थ लक्षात घेऊन श्रवण करायचं. आणि मग म्हणाले आज जाना. ही उपासना हाच तर आपला भागवताचा मुख्य विषय आहे. दैनंदिन जीवनात उपासनेच्या अंगानं भागवतातल्या कथांवर सहचिंतन, आपण शब्द वापरला, सहचिंतन म्हणजे वी थिंकिंग. इथे मी विचार करत नाही, मी बोलतोय, पण तुमच्या मनातले विचारच माझ्या मनातले विचार आहेत. परवा मी तुम्हाला सांगितलं, बाबांचं एक वाक्य मला खूप आवडलं. ते पुस्तक आहे दासबोधातल्या सगळ्या प्रस्तावनांचं, एक 150 पानांचं पुस्तक आहे. असं दासबोधामृत वगैरे काहीतरी नाव आहे. रोज 5 पानं वाचा, एका महिन्यात संपूर्ण दासबोधाचं अर्क तुम्हाला मिळेल, अशा त्या प्रस्तावना आहेत. याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिली गोष्ट जरा पुढे येऊया आपण. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं प्रस्तावनेत माहीत आहे, तुमच्यासारखा लोकलमधून लोंकळत जाणारा मी एक सामान्य मध्यम वर्गातला, मला हे कसं मिळालं, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी उपासना केली. आणि नंतर त्यांनी आपल्या उपासनेच्या गोष्टी, उपासनेचं तंत्र मंत्र हे सगळं सांगितलेलं आहे. इकडे काय झालं की सगळंच मिळत असल्यामुळे यादवांच्या मुलांना काहीही करावायचं राहिलंच नाही. काय करू, नोकरी कशाला, एवढे पैसे आहेत आणि आम्हाला कोण नोकरी देणार आहे, आम्ही अनेकांना नोकऱ्या देतो, अशा प्रकारची वृत्ती झाल्यानंतर बलराम म्हणाला की इथे आता काही मला चैन पडणार नाही, मी जरा दूर जातो आणि माझा देह ठेवतो. कृष्ण म्हणला मलाही देह ठेवायची माझी वेळ आलेली आहे. देवानी त्यांना येऊन सांगितलं की अवतार कार्य संपलेलं आहे, आता किती वर्ष राज्य करणार, राज्य तुम्ही करतच नाही आहात, तेव्हा आता यावरती आणि द्वारकेला टाका बुडवून. हा सगळा प्रकार आहे इथे. पण त्याच्याही पेक्षा मगाशी जे सांगत होतो तो प्रसंग बघा, ते दारू पितात, बरोबर, ते जुगार खेळतात, ते एकमेकाशी लढतात, मारामाऱ्या करतात, आणि इतकंच नाही एकमेकाला शिव्या देतात. आणि आपण म्हणतो ना आईवरून शिविका, अरे सख्खे भाऊ एकमेकाला आईवरून शिव्या देतात. किती फॉल, पतन किती आहे यादवांचं झालेलं, आणि म्हणून त्याला यादवी म्हणतात. एकमेकात मारून मेले, उरले त्यांना कृष्णाने मारलं. आणि कृष्णाने मारताना खरंच विचार केलेला नाही, तो डिटेल्स तुम्ही वाचा, इथे आहेत महाभारतात, हा माझा मुलगा आहे, हा माझा आवडता मुलगा आहे, अरे हा माझा नातू आहे, अरे हा माझा पुतण्या आहे, मारलं आहे त्यांना. कारण इतके तुम्ही उन्मत्त झालेले आहात, मदांध झालेले आहात की मी गेल्यानंतर तुम्ही सुरक्षित ठेवणार नाही लोकांवर अत्याचार कराल. कृष्णाच्या जीवनाचा हा शेवट कसा आहे, 11वा स्कंद, काल आपण 10वा स्कंद संपलं, 11व्या स्कंदात श्रीकृष्णाच्या जीवनाचा शेवट आहे. किती सामान्य शेवट आहे, कृष्णाला माहीत होतं आपला शेवट याच पद्धतीने होणार आहे. एक गमतीदार कथा, लोकगीतं असतात,
आज सकाळी एकाने मला लोकगीत सांगितलं, सर ह्याला काय अर्थ आहे? म्हणले ग्रंथात आलेलं नाही, हे लोकगीतात आलं आहे, लक्षात ठेवा, लोकगीतात आले. म्हणले तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी प्रवचनात सांगितलं असतं, कारण तो दिवस होता तो. आज मी तुम्हाला सांगतो, कृष्ण देवकी यांच्यातलं नातं तुम्हाला माहीत आहे. ज्या वेळेला कंसाला मारलं त्यावेळेला देवकीला वाईट वाटलं. भाऊ तो देवकीचा भाऊ कंस, भावाला मारल्यानंतर कृष्ण म्हणतो तुला वाईट वाटलं, 7 मुलं तुझी मारली कंसाने, त्यावेळेला नाही वाईट वाटलं? मी तुझ्याकडे येणार नाही कधी. कृष्ण म्हणतो देवकीला, हे भागवतात वगैरे नाही आहे पण फार चांगलं आहे, मी येणारच नाही तुझ्याकडे. लोकगीत आहे, फुगड्या वगैरे घालतात ना त्यावेळेचं गीत आहे. त्यावेळेला ती म्हणते की नाही असं नव्हतं, तू ये रे माझ्याकडे. सोमवारी ज्या दिवशी अष्टमी असेल, यावेळी आपल्या भागवत सप्ताहाला होते, सोमवारी अष्टमी असेल त्या दिवशी मी तुला भेटेल. एरवी मी भेटणार नाही तुला. मुलं मेलं त्याचं दुःख नाही, कसली आई तू, आणि हा दुष्ट भाऊ मेला त्याचं दुःख करतेस तू. कृष्ण देवकीला विचारतोय. म्हणजे दुःख करणं हे किती व्यर्थ आहे, त्यांनी काही साध्य होत नाही. जिवंत असलेली माणसं खचतात आणि जो रडतो तो स्वतःचं नुकसान करून घेतो. दुःख करून रडून तात्कालिक ठीक आहे हो, पण किती दिवस रडतच राहणार. म्हणून जन पळभर म्हणतील हाय हाय, आपल्याला तो पळभर सुद्धा म्हणणार नाही. हे त्यांनी रामकृष्णही आले गेले, कुणी सदोदित सुटका धरले, रामाचं सुटक कायम नाही ना, काय अडेल माझ्याशिवाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. हे लक्षात ठेवा, कारण आता कृष्णाच्या जीवनाच्या शेवटाकडे आपण निघालेलो. तर पिंडारक क्षेत्रात हजारो ऋषी हो. हे भागवत सुरू केलं ते शौनक 84,000 ऋषी होते आणि ते जमलेले होते, यज्ञ करत होते. आणि यज्ञाच्या मध्ये जे मध्यंतर असतं त्यावेळेला काहीतरी सांगा म्हणून सूत म्हणजे जे पुराणिक होते त्यांनी प्रश्न विचारले, म्हणून भागवत मोठं मोठं होत गेलं, महाभारत मोठं मोठं होत गेलं. कारण त्यांनी प्रश्न विचारले, मग ती कथा सांगतो. एरवी सत्यवान सावित्रीच्या कथेला महाभारतात काही स्थान नाही आहे, पण तुम्ही आता कुणाचा उल्लेख केला, मग ती कथा सांगतो. ह्या ज्या उपकथा आहेत त्या उपकथा लोकांना, विशेषतः पाश्चात्यांना जास्त आवडतात, कारण मूळ कथा जास्त तेजस्वी बनवण्यासाठी या कथा सांगितलेल्या असतात. मी आत्ता तुम्हाला एक फक्त सत्यवान सावित्री सांगितलं, त्याच्यावर इंग्रजी आणि जर्मनमध्ये किती पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांना ते कथानं खूप आवडतं, कारण ती आर्ग्यू करते स्त्री यमाशी, आणि यमाकडून कधी चूक होत नाही, आणि ती यमाच्या राज्यात जाते. यम म्हणतो माझ्या लक्षातच आलं नाही, अगं तू माझ्या राज्यात आलेली आहे, माझ्या राज्यात जिवंत कोणी येत नाही. आता तू जर आलेली आहेस तर तुला मी परत पाठवतो, काय पाहिजे ते मग माझ्या नवऱ्याला परत पाठव, माझ्या नवऱ्याचा जीव परत दे. नाही, त्याला परत द्यावं लागलेलं आहे. यम म्हणतो माझ्याकडून असं कधीही झालेलं नाही आहे. नचिकेता आलेला आहे मुलगा, त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे, पहिला वर त्यांनी हेच मागितलं, मी परत जाईन त्यावेळेला वडील माझ्यावर रागवलं ते त्यांचा राग गेलेला असला पाहिजे. मी म्हणलं हरकत नाही रे, युधिष्ठिर माझ्या राज्यात जिवंत आला तो आलाच ना. दुसरा एक सत्यव्रत नावाचा राजा, तो येत होता वरती. विश्वामित्रांची कथा आहे, ती सगळ्या आहेत कथा, पण तुम्हाला सांगतो, विश्वामित्रांना अहंकार प्रचंड, आणि त्यावेळेला ते म्हणाले की मला राज्यातून पाठवलेलं आहे, ते म्हणाले मी तुला स्वर्गातच पाठवतो जिवंतपणे. त्यांनी मंत्र म्हणायला सांगितले आपल्या शिष्यांना. विश्वामित्र हे तसे क्षत्रिय, त्या क्षत्रिय इतकी उपासना केली की त्यांना पुढे जे ब्रह्मर्षी होते वसिष्ठ, ते म्हणायला लागले माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हा, पण याला लोकांनी ब्रह्मर्षी म्हणावं या ईर्षेने तो पेटलेला आहे. सगळी गोष्ट सांगत नाही, फक्त एवढंच लक्षात घ्या, सगळीकडे यज्ञ पेटवले आणि सांगितलं यज्ञाचा जो धूम आहे ना, धूम शब्द लक्षात ठेवा, संस्कृतमध्ये धूम्र नावाचा स्मोकला दुसरा शब्द आहे. हा धूम हा ऑर्गॅनिक. आपण काय यज्ञाला घालतो, यज्ञाचं इव्हन अग्नीसुद्धा असा पेटवून, ज्या अरणी आणि मंथा त्यातून पेटवायचा असतो, तो नंतर कापसावर घ्या, कापूस ऑर्गॅनिक आहे, किंवा गवतावर घ्या, गवत ऑर्गॅनिक आहे, त्याला तुम्ही तूप घाला, तूप ऑर्गॅनिक आहे, तांदूळ आणि हे घाल, सगळं ऑर्गॅनिक आहे. आणि त्यामुळे तो धूम जर वरती यायला लागला आणि त्याच्यात तुम्ही जर उजवात धरली तर ती कॅन्डलसारखी पेटते, म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन कंटेंट आहे. याच्यावर खूप संशोधन केलेलं, विशेषतः परदेशात केलेलं आहे. ज्याला आपण आज अग्निहोत्र म्हणतो, तशा अग्निहोत्र युनिव्हर्सिटी, अग्निहोत्र कॉलेजेस जर्मनी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात आहेत. मी काही गोष्ट सांगत नाही तुम्हाला. त्यांनी इथे यज्ञ केला, धूम वरती जायला लागला, हेलिकॉप्टरमधून सॅम्पल्स घेतले आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणून आपलं जे जुनं जे आहे ते सगळंच सोनं नाही आहे, पण ते सगळंच पितळ आणि लोखंडही नाही आहे, हे लक्षात ठेवा.
आपण विचार करूया ना, तर त्या क्षेत्रात हजारो ऋषी होते, ही सगळी मुलं आली होती. हे ऋषी ध्यानस्थ बसलेल्या या मुलांच्या मनात ऋषींची टिंगल चेष्टा करण्याचा विचार आला. जांबुवंतीचा मुलगा सांब नावाचा स्त्रीसारखा दिसणारा होता. काही पूर्वी स्त्री पार्टी करायची आणि सगळ्यात अप्रतिम उदाहरण म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्व जशी साडी नेसायचे तशा स्त्रिया नेसायला शिकल्या. दुकानात म्हणायच्या त्यांच्यासारख्या साड्या द्या, तो दुकानदार म्हणायचा साडी देतो पण नेसणार कोण आणि नेसवणार कोण, म्हणजे ते त्याच्यासाठीच जन्मलेले होते, हे लक्षात ठेवा. तसा सांब हा चिकणा होता. त्याला त्यांनी स्त्रीचा वेश दिला, कुंकू लावलं, काकणं घातली, केस वळवली, त्याच्यात हे घातली फुलं वगैरे सगळी, आणि कापडं वगैरे बांधून प्रेग्नंट केलं. हे 7व्या-8व्या महिन्यातलं केलं. आणि ऋषीला कंकण वाजवत नमस्कार करा. अशा कितीतरी कथा येतो आपल्या ग्रंथातून. कंकण वाजवत नमस्कार केल्यावर त्यांनी ध्यानावस्थेत सांगितलेलं आहे, पुत्रवती भव, चिरायू भव, दीर्घायुषी भव. आणि नंतर ते म्हणतात तुम्ही कुणाला दिला, मी तो मरायला आलेलो इथे. एक तर म्हणते माझा पती मेलेलो आहे, मी सती जायला आलेला आहे. दुसरं म्हणते की माझ्या पोटात विष आहे, मी आत्महत्या करायला आलेला आहे. प्रत्येक वेळेला उत्तर दिलेलं आहे. आणि सगळी चांगली उत्तर म्हणजे अलीकडची उदाहरणं म्हणजे आपले रामदास आणि ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्या दिवशी नेवाशात आले त्या दिवशी नेवाशातले जे महत्त्वाचे लोक आहेत, सच्चिदानंद बाबा, लेखकू जाहला, सच्चिदानंद कुलकर्णी, अत्यंत आवडती व्यक्ती आहेत, मेले. आणि एकदम गावातलं वातावरण बदललं. ज्ञानेश्वर भाऊ वगैरे म्हणजे काय झालं नाही, तो म्हणता आम्ही पाय टाकला इथे, लोक म्हणले नाही का, त्यांच्याच मनातला विचार आहे. आणि ते गेले, सगळं गाव नाही, काही मेलेले नाही आहेत ते. आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काहीतरी येऊन मंत्र वगैरे म्हणला असेल, स्पर्श केला असेल, आणि ते उठून बसले सच्चिदानंद बाबा. आणि नंतर म्हणले मी मेलो होतो ना, आता हा माझा पुनर्जन्म आहे, मी पुन्हा घरी येणार नाही, पुन्हा संसार करणार नाही, उरलेलं सगळं आयुष्य ज्ञानेश्वरांबरोबर घाले. हा प्रसंग घडला नसता तर आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. ती जी शक्ती आहे ना, जिचा आपण आता लगेच 15 दिवसानंतर उत्सव करणार आहोत, ती सगळ्या देवींच्या वरची शक्ती आहे. हो, देवी या तिची रूप आहे, ते शक्तीला रूप नाही आहे, स्वरूप आहे. आणि ती शक्ती देवांची सुद्धा शक्ती आहे. म्हणून बऱ्याच वेळेला आपण बघतो ना, शंकराच्या छातीवर कालीन असते, शंकराचा त्रिशूळ घेऊन, आणि शंकराचं शव झालेलं आहे. कारण शिवातली शक्ती काली बाहेर पडलेली आहे. आणि कसला तो काळ, जगाचा काळ आहे, जगाचा संहार करतो. संहार करायच्या 3 गोष्टी आहेत. त्रिशूळ आहे, त्याच्याकडे एक तांडवसारखं नृत्य आहे, आणि त्रिनेत्र आहे, 3रा डोळा आहे, त्याच्या शक्ती आहे. म्हणून तू सगळं करतोस ना. त्या अग्नीत जर दाहिनी शक्ती नसती, तू जे नृत्य करतोस तांडव, त्याच्यात एका अर्थाने तांडविनी किंवा नर्तिनी शक्ती नसते, आणि या त्रिशूलात शिवलिनी शक्ती नसते, तर तू काय करणार होता शिवा? प्रश्न आहे, विचार करा तुम्ही. मग इथे काय झालं, या त्या प्रत्येक वेळा सांगितलेलं मी हाक दिलेला नाही, मी ज्याचं ध्यान करतो तो त्यांनी वर दिलेला आहे, तो खरा झालाच पाहिजे. मग रामदासांनी त्या गिरीधर पंत कुलकर्णींना जिवंत केलं, इकडे सच्चिदानंद बाबा जिवंत झाले, इकडे आता हा प्रसंग बघा. त्यांनी कंकण करत पुत्रवती भव, कुठली तरी आहे कंकणं वाजवते, आणि त्यांना सांगितलं पुत्रवती भव. त्यावेळेला सगळे हसायला लागले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, तरीसुद्धा ते थांबले नाहीत. ऋषीवर सांगा हिला मुलगा होईल का मुलगी होईल. त्यावेळेला ते म्हणले मुलग्यातला मू नाही, मुलगीतला मू नाही, मुसळ होईल. मुसळ होईल म्हटल्यानंतर घाबरले. ऋषींची शक्ती त्यांना मग चेष्टा करणं सोपं आहे. हो, पण ज्यावेळेला त्यांनी शक्ती व्यक्त करायला सुरुवात केली त्यावेळेला मग घाबरले. भराभर ते कपडे काढले. पुरुषच होता ना तो, वस्त्र सगळी सोडली, आत एवढं मुसळ होतं. हे कृष्णाला माहीत नव्हतं. ते म्हणाले आता काय करायचं. एके ठिकाणी उल्लेख आहे की ते गेले आणि नंतर उग्रसेनांनी सांगितलं कुणाला चर्चा करू नका, पीठ करा त्याचं पावडर आणि ती समुद्रात टाकून द्या. आता मुसळ काय करणार आहे, समुद्रात टाकलेली पावडर लाटांवर तरंगत काठावर आली. त्याच्यापासून गवत तयार झालं आणि ते गवत एरक असं काहीतरी नाव आहे त्या गवताचं. आपलं जसं दर्भ असतो ना, दर्भाला जर असं केलं तर कापतं, रक्त येतं. ह्या तलवारी झाल्या त्या गवतांच्या. त्याने हे यादव एकमेकाशी लढायला लागले आणि एकमेकाचा संहार केला. मुसळ आणि रिंग असते ना मुसळाला, लोखंडी रिंग, त्याचं काय झालं, समुद्रात फेकून दिली. ते एका माशानं गिळली. तो मासा एका कोळ्याला मिळाला. कोळीण आनंदात होते
कारण तिला वाटलं आत पोटात काहीतरी आहे. बरीचशी जहाजं वगैरे झाली, ते श्रीमंतांच्या बायका वगैरे त्या बुडतात, त्यांचे दागिने वगैरे असतात, काहीतरी सोनं असेल. बघितलं तर लोखंड फेकून दिलं. म्हणली, तो म्हणतो 4 आणे मिळतील, लोहाराला विकतो 4 आणे तरी मिळतील. लोहार त्याचा बाण बनवतो. कृष्णाला हे सगळं माहीत आहे. लोहार बाण बनवतो आणि त्या बाणाने कृष्णाचा वेध घेतला जातो. वध केला जातो नाही, कृष्ण मुक्तच आहे, वेध घेतला जातो. एक लोककथा काय, एकदा दुर्वास ऋषी चांगल्या मूडमध्ये होते. ते म्हणाले, इथे खीर आहे सुंदरपैकी, अमर कुणाला व्हायचंय? कृष्णा तुला व्हायचंय का रे अमर? चल ह्याला खिरीत बुडवू या. म्हणजे त्याचं शरीर वज्रासारखं होईल, कुठलंही शस्त्र किंवा अस्त्र त्याच्या देहावर प्रभाव पडू शकणार नाही. पण खिरीत टाकला नाही हो त्याला, असं बोटाला धरून केला म्हणून बोट वध्य राहिलं ना, बाकी सगळा शरीर त्या खिरीत, जादूची खीर असं बुडवलं, पायाला धरलं, अंगठ्याला धरलं, अंगठ्यात तिथेच बाण लागला ना. तिथे खिरीत त्याला टाकलं असतं तर तो मेला नसता. लक्षात ठेवा, हे कृष्णाला सगळं माहीत आहे. मग अशा पद्धतीने कृष्णाच्या जीवनाचा शेवट झालेला आहे. पण कृष्णाला युगंधर म्हणलेलं आहे, कारण एका खांद्यावर त्याच्या द्वापर युग आहे आणि दुसऱ्या खांद्यावर येणारं कलियुग आहे. येणाऱ्या कलियुगाच्या 2 खुणा सांगतो. युधिष्ठिराचा राजसभा आहे, त्याच्यात कृष्णसुद्धा उपस्थित आहे. दोघं जण भांडत येतात. काय सुंदर भांडण आहे हो, हे द्वापर युगातलं भांडण आहे. इतकी पाऊल खुणा चाहूल इतकी जवळ आलेली आहे. कलियुग आलेला आहे आणि आपल्या परीक्षिताची सुरुवातच कली नाचतोय, कलीला स्थानं पाहिजेत अशी सुरुवात होते. गंमत बघा. तर त्यावेळेला भांडत आले. तो म्हणतो, मी ह्याच्याकडून शेत विकत घेतला. शेत म्हणजे क्षेत्रफळ आहे, आपण म्हणतो ना, लेंथ अँड ब्रेड. मी नांगरत असताना खाली मला हा सोन्याचा हंडा मिळाला, ज्याच्यात सोन्याची नाणी आहेत, ती याची आहेत. दुसरा म्हणतो, ज्यांनी शेत विकलं, तो म्हणतो माझी नाही आहेत, मी त्याला शेत विकलं म्हणजे पृथ्वीच्या मध्यापर्यंत आणि आकाशाच्या शेवटापर्यंत, त्याचं सगळं झालं, मी घेणार नाही, हे त्याचं आहे. हा म्हणतो हा सोन्याचा हंडा त्याचा आहे. हा दुसरा म्हणतो की सोन्याचा हंडा त्याचा आहे. काय? त्यावेळेला कृष्ण म्हणतो, तू योग्य तो विचार कर. तो म्हणतो, राजकोशात जमा करा. राजकोशात जमा करतात. 15 दिवसाने ते पुन्हा येतात. म्हणतात, आम्ही समझौता केलेला आहे, आम्हाला तो हंडा द्या, आम्ही अर्धा घ्यायचं ठरवलं आहे. कल्पना करा. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, कलियुग आलं रे. मग गंमत बघा, अर्धा द्या. नाही, पुढे कलियुग तर पुढेच आहे आणखी. त्यावेळेला ते सांगतात ट्रेझररला, तो घेऊन या तो जो हंडा भरलेला होता ते. तो म्हणतो, कुठे गेला कुणास ठाऊक. कुठे गेला? कुगे कुठा कुणास ठाऊक. कुठे गेला कुणास ठाऊक. कारण का? तो कुठे मांडायचा? तो दान होता का? नाही. तो कर म्हणजे टॅक्स होता का? नाही. ती देणगी होती का? नाही. ते राजाचं उत्पन्न होतं का? नाही. कुठल्या अकाउंटला घालायचा हे न ठरल्यामुळे तो हंडा कुठे गेला कुणास ठाऊक. म्हणजे परस्पर त्याने लाटला तो हंडा, ते हे सगळं. त्यावेळेला कृष्ण म्हणाला, आता अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे. आणखीन एकदा तो बाजारात गेलेला आहे. कृष्ण हा समाजाचा आहे. जशी सीता आहे, सीता राजमार्गात कमी आणि बाहेरच जास्त असायचे. हे तुला डोहाळे लागलेले आहेत ना, तुला काय खायला वाटतं, सीतेने करून दिलेलं आहे. उल्लेख आहे त्याच्यात. तुला आता मुलांसाठी मी दुपटी करून देते, लहान मुलांचे कपडे करून देते, सीतेने दिलेले आहे. बाळंत विडा ज्याला म्हणतात ते. सीता ही भूमीची पुत्री आहे. भूमीची पुत्री ही शेतात, जमिनीत, सामान्य लोक जिथे राहतात तिथे जास्त रमते. 12 वर्ष असे राहिलेले आहेत. आणि मग तो वनवासाचा प्रसंग आलेला आहे. एकदम विवाहानंतर आले आणि वनवासात गेले नाही. 12 वर्ष छान त्यांनी जीवन अयोध्येत घालवलेलं आहे. तो विषय नाही आपला. तर इथे काय झालं की ज्या वेळेला आत्ता तुम्हाला सांगत होतो की अशा गोष्टी घडत असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण त्या फार मोठ्या असतात. विशेषतः पॅरलल कथा जी आहे तो स्वतंत्र विषय आहे. प्रत्येक प्रसंगाला एक लोकगीत आहे किंवा एक लोकनृत्य आहे किंवा एक लोककथा आहे, लोकसंगीत आहे. आणि ते इतकं गोड आहे कारण ते लोकांचं आहे. ते मूळ कथेत नसेल तसं, मूळ ग्रंथात नसेल कसं, पण आपण वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. हे आले तिथे आणि नंतर त्यांचा नाश झाला. बरेचसे यादव गेले. दारुक नावाचा सारथी आहे कृष्णाचा. कृष्ण अजून देहात आहे. कृष्ण शेवटपर्यंत कोण होता समोर? तो उद्धव. उद्धवसुद्धा यादव आहे, लक्षात ठेवा. सगळे यादव मेले नाहीत. यादवांच्या स्त्री आहेत, यादवांचे वृद्ध पुरुष आहेत, यादवातले रुग्ण आहेत आणि यादवातले बालक आहेत. अशी किती हजारो मंडळी द्वारकेत आहेत. दारुकला सांगितलं, वेगात तू हस्तिनापूरला जा,
आणि मी सांगतो त्याच्यात बदल न करता निरोप सांग. पांडव सगळे बसलेले होते. अशा वेळेला दारू आल्यावर सगळ्यांना, कारण कृष्णाचा ना ड्रायव्हर एका अर्थाने, कृष्णाचा सारथी, तो म्हणतो आत्ता मी हा निरोप ज्या वेळेला सांगतोय त्यावेळेला कृष्णानं आपली लीला आवरून तो निजधामाला गेलेला आहे, वैकुंठाला गेलेला आहे. म्हणल्यानंतर सभेत एकदम कृष्ण गेला, ते कल्पनाच करत नव्हते कृष्ण जाईल म्हणून. अर्जुन जो उभा राहिला एकदम असा बसला, त्याची सगळी शक्ती निघून गेली. पूर्वी रबराची खेळणी असायची, असं करून फुगवलं की फुगायचे, टाचणी लावलं की फुस करून फ्लॅट व्हायचे. अर्जुन तसा झाला. पण निरोप तर अर्जुनासाठीच होता. अर्जुना तू ये आणि ती द्वारकेतली सगळी मंडळी आहेत त्यांना हस्तिनापूरला घेऊन जा, कारण द्वारका समुद्रात बुडणार आहे, मी द्वारकेला बुडवणार आहे असं म्हणलं तरी चालेल. अर्जुन आला. द्वारकेत हजारो माणसं होती. कृष्णाने मला सांगितले चला. वाटेत लुटारूनी हल्ला केलेला आहे. लुटारूनी सगळ्या सैन्याचा पराभव एकापेक्षा जास्त वेळेला एकट्या अर्जुनाने केलेला आहे. ज्याला धनुष्य उचलत नाही, आपलं गांडीव धनुष्य, त्याला मंत्र आठवत नाही आहेत, तोपर्यंत त्या लुटारूंनी कितीतरी सुंदर यादव स्त्रिया पळवून नेल्या. मग उरलेल्या म्हणाल्या आमची जर अब्रू वाचवायची असेल तर आम्ही जीव देतो, म्हणजे आत्मविसर्जन करतो. मिळेल त्या जलाशयात त्यांनी केलं. उरले सुरले जे यादव होते त्यांना घेऊन अर्जुन हस्तिनापुरात आला. साहजिकच आता पुढे परीक्षित नंतर भागवताच्या शेवटच्या अध्यायात जन्मेजयाचा सर्पयज्ञ, तो शेवटी आपण फक्त स्पर्श करणार आहोत, कारण ते जास्त नाही आहे. संपलं. पांडव म्हणाले आपण हिमालयात जाऊया. क्रमाक्रमाने ते पडले आणि फक्त युधिष्ठिर स्वर्गात गेला हे आपण बघितलं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट इकडे हस्तिनापूरला काय झालं त्याचा प्रश्न नाही. भागवतात द्वारकेत काय झालं. द्वारका बुडणार होती, आणि द्वारका जर बुडणार होती, सगळे लोक जर गेलेले होते, आणि ती सुवर्णाची द्वारका म्हणजे भव्य द्वारका, श्रीमंत द्वारका अजूनही समुद्राच्या तळी आहे, त्याचे शोध लागत आलेले आहे. आपण खरंच आपल्या देशाबद्दल अभिमान निर्माण झाला पाहिजे. हे ग्रंथ आहेत ना, ते ग्रंथ काय फक्त पोकळ कथा नाही आहेत, त्याच्यात खूप सत्य आहे आणि त्याच्यात खूप इतिहाससुद्धा आहे. इतिहास वर्णन करण्याची शैली अतिशयोक्त असेल. त्यांनी 36,000 वर्ष तप केलं. आता सांगितलं ना 84,000 ऋषी आहेत, ते काही अशक्य वाटत नाही नैमिषारण्यात सगळ्या भारतातून. आणि त्याला ऋषी किती होते हो, खूप ऋषी होते. तसं 36,000 वर्ष तप केलं. 36,000 जर ऋषी आले आणि त्यांनी 1 वर्ष तप केलं आणि एका विशिष्ट कार्यासाठी किंवा व्यक्तीसाठी, तर ते 36,000 वर्ष तप झालं. एक दिवस म्हणजे किती वर्ष असं सुद्धा तिथे उल्लेख आहेत. आम्ही ज्या वेळेला उल्लेख करतो त्याचा संदर्भ बघा. संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट, आणि पुस्तक म्हणजे टेक्स्ट. टेक्स्ट कॉन्टेक्स्ट शिवाय कळणारच नाही तुम्हाला या प्रसंगाची पार्श्वभूमी काय. म्हणून एवढं आपण बघत होतो. ज्या वेळेला यदुकुलाचा संहार झाला आणि कृष्ण गेला, त्यावेळेला 11वा स्कंद, एका अर्थाने कृष्ण 10व्या स्कंदात बराचसं जीवन आणि त्याचा शेवट आणि यादवांचा नाश हा 11वा स्कंद आहे. 11व्या स्कंदात एक विचार आहे, त्यात शेवटी बघूया उद्धव गीता म्हणून. उद्धवाने प्रश्न विचारलेले आहे, एक माणसाने शांत कसं राहायचं, कुठल्याही परिस्थितीत काही नाही आहे तरी आनंदात कसं राहायचं, हा जो भाग आहे त्याच्यासाठी तो म्हणतो यदू आणि अवधूत संवाद, त्याची कथा मी सांगतो. फक्त मी बॅकग्राऊंड सांगतो. त्यातले काही गुरु, परवा 24 गुरूंचा उल्लेख करून बरेच गुरु आपण घेतलेत. आता जरा निरळीत 3 एक गुरु बघूया. शेवटी तो आपल्याला तो संस्कार आहे, आपल्याला संदेश आहे, आणि त्यातून आपण संकल्प करणार आहोत. संस्कार आहे ग्रंथाचा, संदेश आहे व्यासांचा, आणि संकल्प म्हणजे डिटर्मिनेशन किंवा रिझोल्युशन मी माझ्यावर करणार आहे. त्यासाठी 3 एक गोष्टी बघू. पण इथे काय झालं, यदुराजा जात होता. यदुराजा हा तसा यादवांचा मूळ पुरुष, तो राजा झाला नव्हता, परंतु जात असताना त्याच्या मनात एवढ्या चिंता आहेत. खरं तो प्रजेचा आवडता राजा आहे. प्रजेला तो मुलासारखा, ज्याला प्रजा हितवत्सल म्हणतात, तसा तो राजा आहे. तरीसुद्धा अस्वस्थ आहे, काहीतरी सलतं आहे त्याच्या मनात. समोरून दत्तात्रेय येतात, अंगावर एकही वस्त्र नाही, दिगंबर, आणि चेहऱ्यावर एवढी शांती आणि एवढा आनंद. लक्षात ठेवा की यदू त्यांना शरण जाऊन विचारतो, माझ्याकडे सगळं आहे पण शांती आणि आनंद नाही आहे, तुमच्याकडे काहीही नाही. म्हणजे त्यांच्याकडे भिक्षापात्र नाही, त्यांच्याकडे झोळी वगैरे काही नाही. त्यांचं सूत्रच आहे की मी अनिकेत आहे, मला निकेतन नाही. सगळ्या घरात मी जातो, ओम भवती भिक्षांदे, हा माझा संप्रदाय आहे. पण भिक्षा घ्यायची कशात,
करतल भोजनम तरुतल शयनम, झाडाखाली झोपायचं आणि झोपताना गादी काय पृथ्वी आणि आकाश पांघरुण आहे, अंतरुण पृथ्वी आहे, पांघरुण ते तरुतल शयनम. इतकं माझं जीवन आहे. विचार करा. हे जे दत्तात्रेय आहेत ना, तो एक कथानक 11व्या स्कंधात आहे. 12वा स्कंध, 12वा स्कंध जो आहे त्याच्यात शेवट आहे. जवळजवळ कृष्णाच्या जीवनाचा शेवट झालेला आहे. हे बाकीचे आता परीक्षित हा नायक बनलेला आहे. तो प्रसंग बघण्यासारखा आहे. ज्या वेळेला हे सगळे पांडव गेले त्यावेळेला परीक्षित आहे. परीक्षित मृतवत जन्मलेला आहे. कृष्णाने निरनिराळ्या प्रतिज्ञा किंवा शपथा घेऊन त्याला जिवंत केलेला आहे. हा प्रसंग आपण पाहिला. परीक्षित हा अत्यंत न्यायप्रिय आहे, लोकांना आवडणारा आहे आणि तो इतका पराक्रमी आहे की एकदा तो बघतो की अंगावर एकही वस्त्र नाही, वाटेल तसा, ज्याला आपण नंगा नाच म्हणतो ना, तसा नंगा नाच करतो एक व्यक्ती. तो त्याला मारायला जातो. तो म्हणतो मी तुला शरण आलेलो आहे. तू क्षत्रिय आहेस ना, शरण आलेल्याला तो मारत नाही. तू आहेस कोण? तो म्हणला मी कलिपुरुष. आता कलियुग सुरू होणार आहे, माझं राज्य तिथे असणार आहे. तो म्हणतो माझ्या राज्यात कलीला प्रवेश नाही. चालता हो, नाही तर मी तुला ठार मारेन. शरण आल्या म्हणून मी मारत नाही, पण राज्यातून चालता हो. तो म्हणतो की शरणागताला आश्रय देणं हे सुद्धा क्षत्रियाचं आणि क्षत्रिय राजाचं कर्तव्य आहे. तर मला तू राहायला जागा दे. 4+1 अशा 5 जागा दिल्या जातात. पहिल्यांदा तो म्हणतो द्यूत, जुगार, हा मला राहायला दे. त्याच्यानंतर वेश्यागमन, परस्त्रीगमन. तो म्हणतो काय हरकत नाही, राहा. नंतर जिथे हिंसाचारावर आधारलेला आहार आणि हिंसाचार म्हणजे सगळ्या प्रकारचे अन्याय अपराध हे सगळं होतं, ती हिंसाचार, मला राहायला जागा पाहिजे. बरोबर. अति गोल्ड ही मागितलेली 5वी जागा आहे. हे दारू आहे, द्यूत आहे, वेश्यागमन आहे, हिंसाचार आहे आणि सोनं. सोनं म्हणजे सोनं, सत्ता आणि उपभोग, या तिन्ही गोष्टी. आणि पैसा म्हणतो, सोन्याला पैसा म्हणा. पैसा कशासाठी? सत्ता मिळवण्यासाठी. सत्ता कशासाठी? देहाचे उपभोग. आणि हे उपभोग घेता घेता ही जी मुलं आहेत बिघडलेली, ती अन्याय करतात, वाटेल ते करतात. आणि करताना आपल्याला वाटतं, सध्या एक प्रकरण गोव्यातच गाजते आणि मला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही. श्रीमंताचा मुलगा येतो आपल्या मैत्रिणीला भेटायला, 3रा वाढदिवस त्यांच्या सो कॉल्ड फ्रेंडशिपचा साजरा करायला. नंतर त्यांना कुठेतरी गाडीला आपटतात, वेगात जातात, GPS लावतात, GPS चुकतो आणि जेटी आहे ना, तो जेटी त्यांना रस्ता वाटून गाडी जाते नदीत. त्यावेळेला ती कशी बशी जवळ पोहत येते आणि हा अजून सापडलेला नाही आहे, हा जिवंत आहे. किती पैसे घेऊन आला होता, किती क्रेडिट कार्ड, किती डेबिट कार्ड. हे म्हणतो ना, बडे बाप की बिगडी हुई औलाद. ते इतरांना किती त्रास करतात, खूप त्रास करतात. यादवांचं तसंच व्हायला लागलं, सत्यानाश व्हायला लागला. परीक्षित हा पांडवांकडचा आहे, यादवांकडचा नाही. यादवांच्याकडे त्याच्यानंतर कुठला मोठा राजा वगैरे असे उल्लेख भागवतात तरी येत नाही. इकडे परीक्षित आहे. परीक्षितांत जन्मेजय आहे. परीक्षितासाठी शृणु परीक्षित भागवत सुरू झालं. शृणु जन्मेजय म्हणून काय सुरू झालं? दोन मुख्य म्हणजे महाभारत सुरू झालं. वैशंपायन ऋषी म्हणतात त्याचा प्रश्न किती चांगला आहे. माझे वडील परीक्षित, त्याचे वडील अभिमन्यू, त्यांचे वडील पांडव आणि त्यांचे पितामह भीष्म आणि त्यांचा कृष्ण सल्लागार. द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी, म्हणजे त्यांची संगती चांगली आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहे, त्यांचं रक्त एका चांगल्या घराण्यातलं आहे. असं असून माझे वडील आणि आजोबा आणि ते त्यांचे चुलत भाऊ हे लढले कशाला? आणि कृष्णाच्या अध्यक्षतेखाली ते युद्ध झालं, हा त्याचा प्रश्न आहे. मग ऐक ते कसं कसं घडलं, म्हणून महाभारत सुरू झालं. आता हा जो शेवट आहे याचा, तर त्यांनी तेच केलं की परीक्षित हा 36 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल तर सध्या कलियुगाची 5125 वर्ष झालेली आहेत. आणि ही कशी मोजून काढलेली आहे तुम्ही गुगलवर बघा. अनेक कॅलेंडर्सनी ही कालगणना स्वीकारलेली आहे. अनेक धार्मिक जर्नल्स किंवा मॅगझिन्स आहेत त्याच्यावर कलियुगाब्द आणि नंतर संवत्सर, विक्रम संवत आणि नंतर शालिवाहन शक असे 3 आकडे असतात. 5125 वर्षापूर्वी कृष्णानं देह ठेवला. कृष्णाचा जन्म केव्हा? सोपं आहे. कृष्णाचा जन्म अधिक 125 वर्ष मिळवा, म्हणजे 5125 अधिक 125 म्हणजे 5250 वर्षापूर्वी कृष्ण जन्मला. आता बघा 36 वर्ष राज्य केलं
युद्ध 18 दिवसांचं होतं. म्हणजे गीता किती, ही 36 वर्ष वजा करा, ते गीतेचं वर्ष आलं. आणि आत्ता परीक्षित हा सप्ताह केव्हा घडला? आत्ता तुम्हाला सांगितलं ना, 5125 वर्ष प्लस 36. परीक्षितांनी 36 वर्ष राज्य केलं आणि नंतर त्याच्याकडून तो अपराध घडला. आणि अपराध घडला म्हणजे तो घडायचाच होता. त्याला एक कारण त्यांनी सांगितलं की तू जरासंधाचा मुकुट घालून गेला होतास, त्या मुकुटातली जी व्हायब्रेशन्स होती, जे विचार होते ते तुझ्या विचारात आले आणि त्यामुळे तुझे विचारच बदलले. इतका चांगला राजा मेलेला साप एका शमिक नावाच्या ऋषीच्या, जो ध्यानस्थ असतो, त्याच्या गळ्यात घालतोस. आणि म्हणून त्याचा मुलगा आहे तो शृंगी. आणि तो म्हणतो की 7व्या दिवशी सर्पदोषाने मरशेल. आता काही पुराणात वर्णन आहे, जे कीर्तनकार वगैरे वर्णन करून सांगतात. तो घाबरला, परीक्षित घाबरला. त्यांनी एक काचेचं, की जिथे साप येणं अवघड आहे, असा मोठा स्तंभ उभारला. त्याच्यावर, हे सगळं 7 दिवसात, त्याच्यावर एक महाल वगैरे तयार केला. बाजूनी सगळं सैन्य ठेवलं. कुणीही यायचं नाही, काहीही तपासल्याशिवाय कुणालाही पाठवायचं नाही. शेवटी फळ खातो 7व्या दिवशी. त्या फळातून एक अळी, कीड बाहेर निघते आणि ते किडीचं रूपांतर महासर्पात होतं आणि तो सर्प त्याला दंश करतो. अशी कथा काही पुराणात आहे. इथला परीक्षित अत्यंत शूर आहे. त्याला आनंद होतो की 7 दिवस जर माझ्याकडे आहेत तर ते 7 दिवस मी साजरे करेन. मरणाच्या शाळेत असलेला माणूस साजरं करतो, मृत्यू साजरा करतो, हे लक्षात ठेवा. आणि आनंदात राहतो. मग शुकदेव येतात. हे बघा, तुम्ही चांगलं काम करायला लागलात ना, तर इतर अनपेक्षितपणे माणसं तुम्हाला मदत करायला येतात. पण ते काम चांगलं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. मानवतेच्या हितासाठी, मानवता फार मोठा शब्द आहे. आजूबाजूचे लोक, माझ्या कुटुंबातले लोक, त्यांच्यासाठी काही चांगलं करायचं म्हणलं तर मला त्यातून काही मिळवायचं नाही, किती शक्ती तुम्हाला मदत करतात ते बघा. अरे साधा मला एक ग्रंथ वाचायचा आहे आणि तो विषय लोकांना सांगायचा आहे. तो ग्रंथ गोव्यात मिळत नाही आहे. अरे पाहुणे वगैरे येतात वगैरे, त्यांच्याकडे तो ग्रंथ मिळतो. आणि 2-3 निरनिराळ्या लेखकांचे ग्रंथ मिळतात. अभ्यासाला सुरुवात होते. महाराजांनी तळमळ बघितली, पैसा काही मिळवायचाच नाही आहे, जे वाचलंय ते सांगायचं आणि तो ग्रंथ वाचला पाहिजे. माझे तर असे कितीतरी अनुभव आहेत, आपल्यापैकी प्रत्येकाला येतात. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणतात. तो नारायण अनेकांच्या मदतीनं येतो. इथे परीक्षिताचं काय झालं की त्याला कळलं की 7 दिवस आहेत, आपण साजरे करूया, गंगेच्या काठी जाऊया. बघा, भक्ती मिळवायचे तर यमुनेच्या काठी, आणि ज्ञान मिळवायचं आहे, मुक्ती मिळवायची तर गंगेच्या काठी. यमुना आणि गंगा दोन्ही नद्याच आहेत. यमुना गंगेला मिळते. पण गंगेचा इतिहास काय हो? किती ऋषींचे आश्रम असतील, किती ग्रंथाची रचना केली असेल, किती चर्चा वगैरे झाल्या असतील. आणि अजूनही गंगेच्या काठी जा ना, अभ्यास चालू आहे, ज्ञान मिळवणं चालू आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून तो गंगेच्या काठी गेला. आणि सिग्नल कुणाला मिळाला? सूर्यमंडळात असलेल्या शुकाचार्यांना. आणि ते म्हणाले, एक राजा जर 7 दिवस मुक्तीच्या संकल्पानं बसतोय तर त्याला मी भागवत सांगायला जातो. आणि मग शृणु परीक्षित, भागवत सुरू होतं. परीक्षित प्रश्न विचारतो. शेवटपर्यंत परीक्षितांनी प्रश्न विचारलेले. आणि शेवटी परीक्षिताला शुकाचार्य विचारतात, आणखीन काही विचारायचं आहे का? त्यावेळेला परीक्षिताला शेवटचा म्हणून ते जे उपदेश करतात तो आपण नंतर सांगणार आहोत. आणि इतर काही भागवतातल्या ज्या महत्त्वाच्या कथा आहेत त्यातून काय आपण घेणार आहोत. इथे बरीचशी मंडळी निवृत्त झालेली आहेत. निवृत्त झालेल्या मंडळींसाठी एक दिवसाचा जर आपण दिनक्रम केला, म्हणजे आम्ही काय फक्त भक्तीच करायची? कुणी सांगितलं? अरे नातवाला पोचवताना गोष्टी सांगा, नातीला आणताना गाणी म्हणा, पण म्हणा ती सिनेमातली म्हणू नका. कितीतरी गाणी आपल्याला माहीत असतात, त्यानिमित्ताने पाठ करा. खूप सांगता येण्यासारखं आहे. आत्ता फक्त एक विचार सोडतो आणि एक गोष्ट फक्त त्या 24 गुरुतली सांगतो आणि थांबतो. शेवटी आपण 2-3 गोष्टी बघूया. विचार काय तो लक्षात ठेवा. राजाला तुम्ही 16% कर त्यावेळेला देत होते. म्हणजे किती? 16. आपण म्हणतो ना 16 आणे म्हणजे 100तला 1/6 आहे. राजाला 1/6 देता तर या महाराजाला 1/6 ऑफ द डे 4 तास आपण देऊ शकणार नाही का? 4 तास कसे द्यायचे? 4 तास नाम करायचं का? असं इतकं सोपं नाही. फारच सोपं आहे ते. 4 तास मी त्या वातावरणात कसं राहणार आहे हे आपण इंटरव्हल नंतर बघूया, मध्यंतरानंतर बघूया. पण खूप सांगता येण्यासारखं आहे. सोपं आहे हे, अवघड नाही आहे. मनानं त्या वातावरणात राहायचं आहे, शरीराने प्रपंच करायचं आहे, सगळी कर्तव्य करायची.
तुम्हाला सांगतो, महाराजांना प्रश्न विचारला बाबा बेलसर यांनी, आणि तेव्हापासून मी अभ्यास सुरू केला. त्यांच्या पायाशी बसून सांगतोय की त्यांनी काय सांगितलं, मी ज्या लेक्चर देतो विद्यार्थ्यांना तेव्हा माझं नाम तुटतं, कारण मला विचार करायचा असतो. महाराजांनी त्यांना प्रश्न कसे विचारलेत बघा. हे प्रश्न मी मला विचारले, कारण मी त्याच पोझिशनमध्ये होतो. मी पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकवत होतो, मी प्रोफेसर होतो. ज्यावेळेला महाराज माझ्या जीवनात आले त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी काय सांगितलं, कुठून तू लेक्चर हॉलमध्ये जायला कुठून निघतोस? मी निघतो स्टाफ रूममधून. स्टाफ रूममध्ये तुझं नाम चालू असतं का? हो. कॉरिडॉरमधून चालू असताना चालत असताना नाम चालू राहील का? हो. वर्गात प्रवेश करताना नाम चालू राहील का? हो. प्लॅटफॉर्मवर पाय देताना, इथे प्लॅटफॉर्मवर पाय देतोपर्यंत नाम चालू असेल का? हो. प्रवचन करू असताना आज तुझं नाम चालवण्याची जबाबदारी माझी, आणि मी तसा प्रत्यय देईन. हे विचार करत मी प्रत्यय देईन, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आणि प्रत्यय किंवा प्रचिती हे ते प्रत्यक्ष देतात. प्रत्यक्ष. मला सांगायचं आहे काय की असा एक कार्यक्रम आपण जाताना घेऊन जाणार आहोत, बरोबर. आणि तो विचार करा, प्रत्येकाला जमणार आहे. तरुण मुलं आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावा. इतका तो फ्लेक्सिबल आहे, म्हणजे लवचिक आहे, कठीण असा रिजिड नाही आहे कार्यक्रम. मी हे करीन, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, पण आपण हा कार्यक्रम राबवूया आपल्या जीवनात. हा एक भाग झाला. तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार होतो ती गोष्ट आहे, म्हणजे 24 तास आपण द्यायला शिकूया. 4 तास, 24 तासातले 4 तास इज 1/6 म्हणजे 1/6. राजाला 1/6 घेतोच राजा. हा महाराजा म्हणतो मी द्या ना तुम्ही. ज्ञानेश्वर इतकी दया करतात आणि म्हणतात, यया आठा पहारा माझारी. या 24 तासात 24 तास देऊ शकणार आहेत का? नाही. समजण्यासाठी मी तुम्हाला ओवीचा अर्थ असा सांगतो, 24 मिनिटं दिसू नाही. 24 मिनिटं देवाला शक्यच नाही. 24 सेकंद देऊ शकणार आहेस का? नाही. 1/24 सेकंड. आता तो विचार करतो, 1/24 सेकंड म्हणजे निमिष. आपली डोळ्याची पापणी हलवायला जेवढा वेळ लागतो ते निमिष आहे. मोटके निमिष भरी देत जाय यया आठा पहारा माझारी. हे 24 तासात 1/24 सेकंड तू देऊ शकणार नाहीस का? आता हे हो म्हणायला 1/24 सेकंड गेले ना. अरे नुसतं राम महाराज ते तू इतकं म्हण. त्यावेळेला तू स्वतःला कोणत्या सूचना द्यायच्या? यावेळेला मला नाव नाही, यावेळेला मला गाव नाही, यावेळेला मला आईवडील नाही, यावेळेला माझं शिक्षण नाही आहे, मला कुठला हुद्दा असलेली नोकरी नाही आहे, मला घर नाही आहे. आता शरीराकडे, मला शरीर नाही आहे, मला वजन नाही आहे. राम बघा करून हे स्वतःला सूचना इज ऑटो सजेशन, सेल्फ कमांड. त्याच्या इतकं पॉवरफुल शक्तीच नाही आहे. मला हे नाही आहे म्हणल्यानंतर नाहीच आहे. क्षणासाठीच मी विचार करते, दिवसभर मला वजन नाही, अवघड जाईल. मला या क्षणी वजन नाही आहे. राम महाराज ओम नमः शिवाय कुठलंही म्हणा तेवढं तू दे. हे इतकं गोड आहे. आणि एकदा गोडी कळली की 24 तास तू नाम घ्यायला लागशील. आणि ज्यावेळेला तुला नाम घेण्यासारखी परिस्थिती नसेल, आत बसून मी नाम घ्या. इतकी भक्ताची मिजाज आहे. ते म्हणतात, अरे आम्ही तुमचे नोकर आहोत, फक्त तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला आमच्यात केव्हा घेऊ कळणारच नाही. जवळ या, आम्ही आत घेऊ. हे सांगितलं. आता एक छोटीशी गोष्ट बघा. दत्तात्रेयांनी नमस्कार केलेला आहे. एक विशेष प्रकारचा कीटक आहे, इन्सेक्ट, किडा. त्याला नाव दिले पेशकीट. असू दे, एक किडा येतो. किडा विशिष्ट सीझनमध्ये होतो. आपल्याकडे सुद्धा बघा ना, ते किडे येतात, दिव्यावर आपटून मरतात वगैरे, हे सीझनमध्ये असतो. तसा सीझन असतो त्यांचा. कबूतर आहे, त्यात 2 जोडलेल्या गोष्टी आहेत. आपण दुसरी घेऊया, भृंग. भुंगा आहे, ज्याला तिथे म्हणलेलं कुंभारीण माशी, की जिनी चावलं ना केवढा मोठा फोड येतो आपल्याला. नंतर तो जातो, पण आग होते, विष असतं तिच्या ह्याच्यात. तर ती कुंभारीण माशी, तिला ते किडे खूप आवडतात. कुंभारीण अशी 5-6 मातीची घरं बांधते. आपल्याकडे वाळलेली घरं खिडकीच्या मागे वगैरे आपल्याला दिसतात. ती कुंभारीण माशी, वॉस्प म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तर ती बांधते, घर बांधते. दार अजून उघडं ठेवलेलं नाही, बुजवलेलं नाही आहे, कारण त्याच्यात किडा नेऊन ठेवायचा आहे ना. आणि ती किडा, त्याला निसर्गाने काय ज्ञान दिलं आहे, ती किडा पळून जाईल म्हणून दंश इतका करते, ज्याला आपण लोकल ॲनास्थेशिया म्हणतो.
तो बधीर होतो, मरत नाही. जोरात मारले की किडा मरून जाईल, मेलेला किडा टिकणार नाही आहे. तिचं हे घर आहे ना, फ्रीज नाही आहे काही, ते लिव्हिंग रूम आहे. कशासाठी? त्या कीटकासाठी. आता ती किडाला अशी धरताना तो किडा तिच्याकडे बघतो, अरे तिची ही सोंड आहे, याने तिला मला चावलेली आहे. तिचं ध्यान करता करता ती बिचारी त्याला ठेवते, घराचं दार बंद करते, दुसरं घर तिचं तयार असतं, 5-10 घरं बांधते, परत एक किडा आणते. तो किडा आणताना तो किडा तिच्याकडे बघतोय, तिच्याकडे बघताना साक्षात मृत्यू दिसतोय त्याला. ती म्हणजे मृत्यू आहे. ती नवीन घरात ती ठेवते, परत बुजवून टाकते, तिसऱ्या घरात असे सगळी करते. आता शांतपणे, कारण किडे जिवंत होतात. तो जो मारलेला लोकल ॲनास्थेशिया काय 2-3 तास टिकत असेल, पुढे तो टुणटुणीत आहे किडा, पण त्याला बाहेर येता येत नाही असं तिला वाटतं. तिच्याकडे बघितल्यामुळे हा किडा तिचं ध्यान केल्यामुळे तिच्यासारखा बनतो. त्याला सुद्धा बारकीशी सोंड अशी काहीतरी येते, ड्रिलिंग मशीन असल्यासारखं. तो जे घर आहे त्याला जे बुजवलेलं दार आहे त्याला तो बुराक म्हणजे खोल करतो आणि बाहेर उडून जातो, मुक्त झाला तो. दत्तात्रेय नमस्कार करतात. अरे काही क्षण किंवा काही वेळ तू ध्यान केल्यामुळे, ज्याचं ध्यान करतोस तसा तू बनतोस. महाराजांचं ध्यान केल्यावर मी महाराजांसारखा बनलं पाहिजे, महाराजांचं दिसणं नाही, ते मेकअप करून करता येईल किंवा. एक गमतीदार प्रसंग, अलीकडच्या काळातल्या संत फॅन्सी ड्रेसला टॉपिक दिला होता. अलीकडच्या काळात गाडगे महाराज वगैरे सगळे केले. गोंदवलेकर महाराज कोणाला माहीत नव्हते, जजेस, त्यांचं ज्ञान फार भयंकर असतं. यांनी पोट हे घातली, लंगोटी वगैरे घातली, मुद्रा वगैरे सगळ्या लावल्या आणि पोट करून बसला. महाराजांना पोट आहे तुम्हाला माहीत आहे. ते एकमेकात विचारतात, हा कोणता संत आहे अलीकडच्या काळातला, तो दाखवतो आहे, कारण किती वेळ धरणार ते पोटातली हवा तुम्हाला सांगतो. आणि शेवटी तोच करतो. त्यावेळेला त्यांना कळतं हे गोंदवलेकर महाराज होते म्हणून. सगळी गंमत आहे. असं फॅन्सी ड्रेसमध्ये सगळी फॅन्सीच असते. तर ध्यानाचं महत्त्व आहे. मी ज्याच्यावर ध्यान करतो, मी ज्याचं चिंतन करतो, त्यासारखा मी होतो. एक्सटर्नली नाही, त्याला मेटामॉर्फोसिस म्हणतात. जो किड्यांच्यात असतो, अंडी देतात, त्या अंड्यातून पुढे कीटक बाहेर पडतो. सुरवंट कुसूर किडं म्हणतात ना, त्याचं फुलपाखरू होतं. कसली अंडी, ती मधल्या सगळ्या स्टेजेस आहेत. ककून म्हणजे तो कोश आहे, कोशातून बाहेर पडतं ते फुलपाखरू बाहेर पडतं. मग किती बदल त्याच्यात होतो. पण हा बदलसुद्धा माणसाच्यात होणाऱ्या बदलापेक्षा काहीच नाही. हा बाहेरचं शरीर बदलतं. अंडी अशी असतात, फुलपाखरू असं उडतं. माणूस एक फक्त कविता सांगतो 4 ओळीची, रवींद्रनाथ टागोरांसारखी आहे. मुलाला वाटतं आपण उडावं. होतं काय, तो बघतो ज्योत आहे देवळात, ती उडायला लागते. काजवे असतात ना, आणि ज्योत उडायला लागली. पाणी असतं, त्याची वाफ होते, उडून ढग होतो, ढगाचा पाऊस वगैरे पडतो. वाफेला वाटलं आपण उडावं, वाफेचं म्हणजे पाण्याला वाटलं आपण उडावं, पाण्याची झाली वाफ, वाफेचं झालं ढग, पाणी उडायला लागलं. समईच्या ज्योतीला वाटलं आपण उडावं. लक्षात ठेवा, ज्योत स्वतंत्र झाली आणि काजूलो आपण म्हणतो ना, ग्लोवर, काजवे झाले आणि काजवे उडायला लागले सगळीकडे. अनेक गोष्टी आहेत की त्यांना वाटतं आपण उडावं आणि त्याप्रमाणे घटना घडतात. फुलाला वाटलं आपण उडावं, फुलाचं झालं फुलपाखरू आणि फुलपाखरू उडायला लागलं. फुलासारखे रंग, पाकळ्या हे फुलपाखराला असतात. मुलाला वाटलं आपण उडावं. आईने सांगितलं तू विचार कर, बाकीच्या यांना विचार नाही आहे. आणि मग त्यांनी विमान बनवलं आणि तो उडायला लागला. त्यांनी रॉकेट्स वगैरे बनवली, तो उडायला लागला. ही जी शक्ती आहे ती प्रत्येकाच्यात आहे. आपण वापरली मात्र पाहिजे आणि त्यासाठी आपण वापरूया आणि त्यासाठी कृष्णाचे आशीर्वाद मागूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून जरा डोळे मिटूया, शांत.